तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की कांताराची कॉपी आहे का किंवा कांतारा सारखा आहे का. रिषभ शेट्टी आणि त्यांची जी टीम आहे ती दशावतार या सिनेमाकडे खूप आधीपासून लक्ष ठेवून होते. त्यावेळेला त्यांची फिल्म रिलीज झाली, त्याच्या जस्ट काही आठवड्या आधी आमची फिल्म रिलीज झाली होती आणि प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात हेही त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. दादा त्यांना थिएटर्स मिळताना पण त्याचा स्ट्रगल होता बरोबर. आणि मग त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांना पाहण्यात इंटरेस्ट आहे. दशावतारी लोककला किंवा कोकण या विषयावरती काहीतरी करायचं हे अनेक वर्षांपासून डोक्यात चालू होतं. मराठी चित्रपट अमेरिकेत 7-8 शोजच्या पुढे जात नाही. 12 शोज 15 शोज. आमचे पहिल्या 3-4 आठवड्यांमध्ये 125 शोज झाले होते. आणि मराठी सिनेमा जिकडे 15, 18, 20 दिवसात शूट होतो तिकडे 50 दिवस शूटिंग करणं हे म्हणजे दुप्पटीपेक्षा मोठं. दशावतार ही 5 अक्षर जेव्हा स्क्रिप्ट वरती उमटली तर नेमकी प्रेरणा तुला कुठून मिळाली त्याची? दशावतारच्या यशाचं नेमकं रहस्य जर सांगायचं म्हटलं तर काय सांगशील? महेश मांजरेकर सरांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यांनी असं म्हटलंय की 1.5 वर्षात सिनेमे बंद पडणार AI म्हणून. तर तुझं या विषयाबद्दलचं मत काय? मला असं नाही वाटत. अजून 5 वर्षानंतर आपली मराठी इंडस्ट्री कुठे असेल? आता आपण त्याला इंडस्ट्री म्हणावं इतका मोठा आपला टर्नओव्हर नाहीये. आपण स्वतःला इंडस्ट्री म्हणावतो. महत्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं ते म्हणजे बाबुली मिस्त्री आणि दिलीप प्रभावळ. दिलीप काकांची ट्युनिंग कसं जमलं? त्यांनी मला फोन केला की मला कठीण वाटतंय सगळं आणि मी इतका मला त्रास होतोय की माझ्यामुळे तुमची झालेली तयारी वाया जाणार आहे, तर मी याच्यातनं बाहेर पडतो, मी दुसऱ्या कोणाला तरी घ्या. नमस्कार सुबोध, तुझं स्वागत आहे स्वामी कृपा क्रिएशन्सच्या कृपा संवाद या पॉडकास्ट मध्ये. आणि अतिशय आनंद झालेला आहे मला की आपण कधीपासून म्हणजे दशावतारच्या रिलीजच्या आधीपासून करतच चाललंय की तुझी मुलाखत करायची. आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या सुबोधला मी कधीतरी शिकवलेलं आहे तो सुबोध आज एका वेगळ्या भूमिकेत मला बघायला मिळते. खूप छान वाटतंय, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि दशावतारच्या सक्सेसच्या निमित्ताने आज आपण इथे गप्पा मारायला तुला बोलवलेलं आहे. तर मुळात मला सांग की दशावतारकडे आपण येणारच आहोत, पण आता एवढा तू बिझी आहेस की हा वेळ तू काढलास कसा आता? नाही असं काही नाही, आपलं आधीच ठरलं होतं की भेटायचंय म्हणून आणि माझा प्रयत्नही होता. पण इतक्या काही कामं ही दशावतार रिलीज नंतर एवढे बदललंय सगळं की त्या सगळ्यामध्ये गडबड थोडी वेळेची आणि याची होत होती. पण आपलं ठरलेलं असल्यामुळे तो वेळ कसाही निघणारच होता. खरंय. आता मी दशावतारकडे येतो. मुळात दशावतार ही 5 अक्षर जेव्हा स्क्रिप्ट वरती उमटली तर नेमकी प्रेरणा तुला कुठून मिळाली त्याची? की तो दिवस आठवतोय का तुला आता? हो, अगदी स्पेसिफिक म्हणजे ना दशावतारी लोककला किंवा कोकण या विषयावरती काहीतरी करायचं हे अनेक वर्षांपासून डोक्यात चालू होतं. त्याच्याबद्दलचा रिसर्च चालू होता. हे खूप पूर्वीपासूनच आहे. पण स्पेसिफिकली ज्या वेळेला या सिनेमाची वन लाईन म्हणावी तर मला आठवत आहे मी हनुमान जयंतीला गावाला गेलो होतो आणि मी तिकडनं परत येत असताना मी आणि बायको 2 जण गाडी, मी चालवत होतो गाडी, ती बाजूला बसली होती आणि मला त्यावेळेला ती वन लाईन सुचली जी मी तिला ऐकवली आणि तिलाही ती त्यावेळेला अशी इंटरेस्टिंग वाटली. ती म्हणाली चांगलं आहे, रेकॉर्ड करून ठेव कुठेतरी. बरं, मी तिथून परत आलो, सुजय आणि ओंकारला ऐकवली आणि मग त्याच्यानंतर तो प्रवास आत्ता जो आपण दशावतार पाहिला त्याच्या जवळचा प्रवास चालू झाला. हो, ते बरोबरच आहे. पण तू कोकणाचा उल्लेख केलास की तू गावाला गेला होतास हनुमान जयंतीच्या उत्सवाला. तर तो दशावतारी कला म्हण किंवा लोककला म्हण, तर त्या तू लहानपणी कधी पाहिलेल्या किंवा कॉलेजमध्ये असताना पाहिलेल्या तुला आठवत आहेत का? खूप 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 जास्त. म्हणजे लहानपणी तर प्रत्येक सुट्टी ही कोकणातच जायची. म्हणजे परीक्षा संपल्या की कोकणात जाणाऱ्या ज्या बसेस निघायच्या, त्यावेळेला काही कोकण रेल्वे नव्हती, तर कोकणात जाणाऱ्या ज्या बसेस निघायच्या त्या बसमधनं आई वडील आणि आम्ही भावंड किंवा जे कोणी नातेवाईक गावाला जाणार असतील त्यांच्या हाताला आमचे आई वडील आमचे हात बांधून दिले की आम्ही कोकणात जायचो. आणि मग एकदा गावाला गेलो की जॉईंट फॅमिली आहे आमची गावाला. त्यावेळेला तर खूप लोक असायचे, मोठं घर आहे, 100 पेक्षा जास्त वर्ष जुनं. आणि तिकडे सगळे मामा मावश्या सगळी भावंड असं ते मजा असायची, आजी आजोबा. आणि एकदा मुलं तिकडे गेली, एप्रिल रिझल्टच्या आसपास आधी गेली की त्यानंतर थेट जूनच्या सुमारे ज्याला शाळा चालू व्हायच्या काही दिवस आधी आई वडील घेऊन यायचे मुंबई. तो मोठा काळ सुट्टीचा तिकडे जायचा. अच्छा.
आणि त्यावेळेला कोकणात इलेक्ट्रिसिटी खूप वेळ नसायची. म्हणजे घरात सगळीकडे वीज आली होती, पण ती साधारण 7 तास 8 तास मसलं त्याचं व्होल्टेज कमी. प्रत्येकाच्या घरी टीव्ही नव्हते. आमच्याकडे पण खूप उशिरा टीव्ही आला गावी. टीव्ही पण नव्हते. त्यामुळे मग करायची मजा काय असायची, नदीवर डुंबायला जा, समुद्रावर जा, गुरांच्या मागे जा, जंगलात भटक करवंद खा, सगळ्यांनी मिळून त्या शेतात जो कुणगा म्हणतो आम्ही तिकडे क्रिकेट खेळ. अच्छा. किंवा मंदिरांमध्ये, आता आमच्या जवळच आमचं हनुमानाचं छोटं मंदिर आहे, मग तिकडे काही भजन आहेत तिकडे जा, घरी काही भजनं असतील, काही उत्सव असतील, किंवा मग रात्रीच्या वेळेला दशावतार. रात्रीच्या वेळेला मंदिरांमध्ये एकतर दशावतार होतात, किंवा आमच्यासारखं जे असं गावातलं एक महत्वाचं घर आहे त्याला मोठं अंगण वगैरे, तर अशा ठिकाणी दशावतार व्हायचे. अच्छा. तर त्याच्यामुळे लहानपणीपासून ते पाहिलं जायचं, पण लहानपणी ते नीट कळायचं नाही. आणि एकतर दशावतार रात्री खूप उशिरा सुरू होतात. अच्छा. आणि आम्ही दिवसभर एवढी मजा मस्ती करून रात्रीपर्यंत झोपायला आलेलो असतो. त्यामुळे लहान मुलं पहिल्या रांगेत बसायची आणि ते मुख्य दशावतार चालू होईपर्यंत आम्हाला झोपा लागायचं. तर असं चालायचं. पण ते अंदुकचं काही काही आठवायचं की ज्या वेळेला खलनायकाच्या एंट्रीज होतात त्या जनरली प्रेक्षकातनं वगैरे होतात. अच्छा. एंट्रीची पद्धत तेव्हा. हो. आणि मग त्याच्यानंतर ते मशाली घेऊन वगैरे एंट्री होतात वगैरे, असं काय काय असायचं. तर त्याची आठवणी होत्या. मग मी कॉलेजला गेल्यानंतर मधल्या काळात गावाला जाणं कमी झालं, कारण की इंटर कॉलेजिएट फेस्टिवल्स, नाटकं हे सगळं चालू झालं. पण कॉलेज संपल्यानंतर मी पुन्हा ज्या वेळेला कामाच्या निमित्ताने कोकणात जायला लागलो त्यावेळेला मग पुन्हा या सगळ्याशी संबंध यायला लागला. मग पुन्हा नाटकं पाहिली तिकडची, तिकडचा जो स्थित्यंतर गेल्या काही काळात झाली ती दिसायला लागली, आणि मग त्याचा पण कुठे ना कुठेतरी आपल्याला परिणाम होत असतो. त्या सगळ्याचा एकत्रित एक इम्पॅक्ट किंवा त्या सगळ्याचा कॉग्निजन्स असल्यामुळे शेवटी ही दशावतारची कथा घडली. तू आता उल्लेख केलास की कोकणातली स्थित्यंतर, तर कसं आहे बघ ना, की मुळात पर्यावरण म्हण किंवा दशावतारी लोककला प्रकार म्हण हे तर तू मांडलं आहेच, पण त्याचबरोबर एक थ्रिलर पण जे आपण म्हणतो तो एलिमेंट सुद्धा दशावतार मध्ये आहे, जो खेळवून ठेवतो शेवटपर्यंत. तर या दोघांचा मिलाफ कसा तू म्हणजे चित्रपटाची कथा लिहिताना घातलास? मी ज्यावेळेला गोष्ट लिहितो ना त्यावेळेला मी ती थ्रिलर असणार आहे का विनोदी असणार आहे असा विचार नाही करत. मला ती पात्र दिसायला लागतात, मला त्या पात्रांचं आयुष्य कसं असणार आहे त्यातल्या घटना दिसायला लागतात, आणि मी ते लिहून काढायला सुरुवात करतो. बरं. ज्यावेळेला ती कथा अख्खी लिहून झाली त्यावेळेला मग लक्षात आलं की नाही, याच्यात एका सुडाचा प्रवास आहे, त्याच्यात ते थ्रिलर एलिमेंट्स आहेत, मग त्याचं रिअलिझम टू सररिअल जॉईंट्स आहेत त्याला, हे हळूहळू क्राफ्ट तयार व्हायला लागतं. म्हणजे खूप 17-18 ड्राफ्ट फिल्मचे स्क्रिप्टचे होतात. तर ज्यावेळेला कथा लिहिली जाते ना त्यावेळेला ती साधी सोपी सरळ गोष्ट असायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यात कॉम्प्लेक्सिटीज ऍड होतात. तर त्यामुळे ही थ्रिलर करूया अशा विचारांनी झाली नव्हती. ती तिची बांधणीच अशी होत गेली की ती आपोआप थ्रिलर घडत गेली, थ्रिलर मोडमध्ये गेली. आणि दुसरं मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीचं कलाकृती बनवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात माझा विचार असतो की येणाऱ्या प्रेक्षकाला पूर्ण त्याचं पैसा वसूल मनोरंजन व्हायला पाहिजे. बरं. असं असता कामा नये की ती केवळ माझ्या सेल्फ इंटेलिजन्ससाठी किंवा माझी हुशारी दाखवण्यासाठीची काही गोष्ट असावी. बरोबर. कारण सिनेमा हे थिएटरमध्ये येऊन अनुभवायचं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एन्जॉय करायचं मीडियम. तर अशा वेळेला मग त्यात कुठले कुठले एलिमेंट्स असले तर प्रेक्षकांना बघायला मजा येईल. प्रेक्षकांना असं आपण काय वेगळं देऊ शकतो की जे त्यांना घरातनं थिएटरपर्यंत घेऊन येईल. या सगळ्याचा जेव्हा विचार त्या क्राफ्टवर काम करताना होतो त्यावेळेला मग त्याचे लेयर्स ऍड होत जातात आणि मग तो प्रोजेक्ट घडतो. मगाशी तू आल्या आपली जी चर्चा आली त्यात तू असं म्हणला होतास की दशावतारचा स्क्रिप्ट तू भारतात नाही लिहिलेलं, तर तो किस्सा पण आवडेल ऐकायला. भारतात नाही लिहिलं म्हणजे गोष्ट तर इकडेच तयार झाली होती. त्याच्यानंतर ती माझ्या मित्रांना ऐकवली आणि मग ते काम चालू झालं. पण काय होतं, मी जेव्हा भारतात असतो तेव्हा इतर अनेक व्यवधान असतात, इतर अनेक कामं करत असतो मी, आणि माझी सख्खी बहीण स्वीडनला राहते, ती स्थायिक तिकडे झाली. तर त्याच्यामुळे एक ज्यावेळेला आपण आपल्या मूळ कामापासून आणि आपल्या मूळ ठिकाणापासून कुठेतरी दूर जातो, अलूप जातो, त्यावेळेला मला असं वाटतं की आपण जास्त तटस्थपणे आपल्या कामाकडे बघू शकतो असं मला वाटतं. कारण त्यावेळेला इतर कसल्याही गोष्टींचा आपल्या डोक्यात विचार येत नाही, आजूबाजूला ओळखीचं काहीच नसतं, आणि मग त्यावेळेला आपण जे काही करत असतो ते कधी कधी जास्त शांतपणे लक्ष देऊन त्याच्याकडे पाहता येतं.
तर माझा जो दशावतारचा पहिला ड्राफ्ट होता, स्क्रीन प्ले ड्राफ्ट, तो मी स्वीडनला केला. कारण की मी 1-1.5 महिन्याच्या सुट्टीवर गेलो आणि मग दिवस रात्र लिखाण, मग तिकडे फिरणं चालत आणि मग परत लिखाण, मग भाच्यांबरोबर खेळणं, मग परत लिखाण, असं ते करत असल्यामुळे ना त्याला जास्त मला काय मांडायचंय ते मी जे सांगतोय ते कागदावर तसं उतरतंय का वगैरे या सगळ्याचाच एक थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो किंवा तटस्थपणा म्हणतो तो येण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला या कोलाहलापासून लांब जाण्याला. कारण की स्वीडन पण असं आहे ना, ते अत्यंत शांत जागा आहे, माणसं कमी आहेत. आणि मी गेलो होतो तेव्हा अशी थंडी सुरू झाली होती, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये मी गेलो होतो, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये. त्यामुळे मुळात जास्त मोठ्या रात्री असतात, दिवस छोटा असतो, त्यामुळे खूप काळ रस्त्यावर माणसं नसतात, जाग नसते. त्यामुळे तो जो एक शांतता कदाचित मला एक्सपेक्टेड होती ती मला मिळाली तिकडे. खरंय, त्यामुळे केलं तिकडे. आणि मग तो झाला पहिला ड्राफ्ट. पण मग नंतर फायनल ड्राफ्ट पर्यंत यायला साधारण किती त्याच्या महिने गेले म्हण किंवा दिवस गेले? वर्ष. मी 2021 मध्ये 20च्या आधी माझा रिसर्च चालू होता. कोविडच्या आधी माझं काम चालू झालं. कोविडमध्ये आम्ही गावच्या घराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून पुस्तक लिहायला घेतलं. आणि ते पुस्तक आणि डॉक्युमेंटरीच्या वेळेला मग हा साईड बाय साईड बाकीचा सगळा व्याप त्याच्या अराउंड बांधला गेला. आणि 21 मध्ये ही गोष्ट लिहून झाली आणि 21 नंतर आता ही फिल्म शूट झाली 2024 मध्ये. म्हणजे जवळपास 3-1 वर्ष काम चालू होतं त्यावरचं. एखाद्या वास्तूला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, हा सुद्धा एक चांगला योगायोग आहे. तर तो किस्सा मला तुझ्याकडनं ऐकायचा आहे. आमचं जे केळूसचं घर आहे, म्हणजे माझ्या आजोळ, म्हणजे आईचं माहेर, तर ते खूप अप्रतिम वास्तू आहे. गणेश भुवन नावाची वास्तू आहे आणि ती आता 105 वर्ष जुनी आहे. म्हणजे 2020 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या वास्तूने आम्हाला खूप दिले सगळ्यांनाच. मुळात एक मोठी जॉईंट फॅमिली बांधून ठेवण्यासाठी जी गोष्ट लागते ती त्या घरात होती. बरं, त्या काळी गावामध्ये इतकं मोठं घर बांधलं जाणं, तेही गावातल्याच अवेलेबल रिसोर्सेसचा वापर करून, तर हे पण युनिक होतं त्यावेळी. आणि त्या घराची स्थित्यंतर ती बदलत जाणं, त्याच्यात मॉडर्नायझेशन येत जाणं, हे सगळं मी बघितलंय. तर ज्या वेळेला त्याला 100 वर्ष पूर्ण होत होती, तर त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्या बाजूने आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि ते सगळ्यात जास्त गरजेचं होतं की आपण त्याचं डॉक्युमेंटेशन करू, व्हिडिओ डॉक्युमेंटेशन होईल, त्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी फिल्म बनेल ज्याच्यात ते घर काय आहे हे आपण प्रिझर्व्ह करू आणि त्या घराबद्दलचं एक पुस्तक तयार करू, ज्या पुस्तकामध्ये त्या घराच्या बद्दलची माहिती असेल, त्याचबरोबर त्या घरात राहून गेलेली जी माणसं आहेत त्यांची माहिती असेल, त्या घराने जी परंपरा संस्कृती जपली आहे त्याची माहिती असेल, मग त्या घरात साजरे होणारे किंवा आमच्या कुटुंबात साजरे होणारे सगळे सण, सगळे उत्सव, सगळ्या पूजा, त्या पूजांना लागणाऱ्या गोष्टींची यादी, बरं, इथपासून बारीक काम त्याच्यावर झालेलं होतं. आणि ते आम्ही केलेलं नाहीये. म्हणजे आमचे आजोबा वगैरे ही जी मंडळी होती त्यांच्या काळात डायरी लिहिण्याची पद्धत होती. तर आमचे गावचे जे आजोबा होते, नवसू आजोबा, माझ्या आईचे काका, तर ते गावी सरपंच पण होते आणि हुशार माणूस होता. तर ते त्यांच्यासाठी डायरी लिहायचे आणि त्या डायरीमध्ये त्यांनी घरात होणारा प्रत्येक सण कसा साजरा केला जातो पिढ्यानपिढ्या, त्याच्यासाठी किती नारळ लागतात, कुठल्या देवाला काय ठेवलं जातं, इथपासून सगळ्या नोंदी करून ठेवल्या. क्या बात आहे. तसेच आमची अजून एक आजी होती, अजून एका आईच्या काकांची बायको, ती अख्खं जग फिरली होती. तर तिला हे महत्व माहिती होतं की एका घराण्याची वंशावळ करणं किती गरजेचं आहे. त्यासाठी ती काशीपासून ते कारवारपर्यंत फिरली होती आणि तिने आमच्या कुटुंबाची वंशावळ तयार केलेली होती तिच्याकडे. बरं. पण ती गेल्यानंतर ती वंशावळ अर्धवट राहिली. मग या निमित्ताने आम्ही ठरवलं की नाही, आता आपण पूर्ण करूया. मग ती एक 14 पिढ्यांची वंशावळ आमच्याकडे आहे, तर ती आम्ही त्या निमित्ताने तयार केली. त्याच्यानंतर घर कसं बांधलं गेलं असेल त्याच्याबद्दल त्यावेळेला जे आजोबा जिवंत होते त्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्याच्यातनं माहिती जमवली. घराचे आर्किटेक्ट करून घराचे आराखडे पुन्हा तयार केले. अच्छा. त्याचं अॅनिमेशन मध्ये रूपांतर करून ते कसं बांधलं गेलं असेल याची स्ट्रक्चरल सगळी व्हिडिओज क्रिएट केले. माझा त्यामागचा हेतू हा होता आणि त्याला माझ्या मित्रांनी सुजय आणि ओंकारने खूप सपोर्ट केला. म्हणजे ओशन फिल्म कंपनीकडनं आम्ही हे सगळं केलं. पुस्तक पण हो, पुस्तक आणि डॉक्युमेंटरी. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश माझा असा होता की आता गावाकडे मुळात जाण्याची संख्या लोकांची कमी झाली. ती कामामुळे असेल, ती इतर व्यवधानांमुळे असेल, किंवा बरेचशी लोक ही भारताबाहेर आहेत आता.
माझी बहीण भारताबाहेर आहे, हो. अशी माझी कित्येक चुलत भावंड, मावस भावंड, मामे भावंड ही भारताबाहेर आहेत. त्या सगळ्यांना गावची ओढ असते, आठवण असते, पण त्यांना पोहोचता येत नाही. मग अशा वेळेला जर आपण आपल्या गावात आपण जे बालपण घालवलं, की वास्तू, त्याच्याबद्दलची माहिती, तो इतिहास हे जर आपण प्रिझर्व्ह करू शकलो तर त्याचा फ्युचरमध्ये आपल्याला सगळ्यांनाच एक डॉक्युमेंटेशनचा उपयोग होईल असं वाटलं मला. आणि म्हणून मी ते काम करायला घेतलं. अर्थात ते एकट्याचं नव्हतं. मी सुजय, ओंकार होतो, माझे काही भाऊ होते ज्यांनी ते लिखाणासाठी खूप मदत केली, संपादनासाठी त्या, आणि मस्त पुस्तक झालंय. म्हणजे त्याच्यात अख्ख्या रेसिपीज आहेत या घरातल्या. बरं. म्हणजे आजी आजोबांच्या काळातल्या, त्या काळातल्या, आताही ज्या घरोघरी केल्या जातात. काय असतं, प्रत्येक कुटुंबाचं ना एक स्वतःची खाद्य संस्कृती असते. बरोबर. ते ज्या जातीतनं येतात, ते ज्या लोकॅलिटीज मधनं येतात, ते ज्या भौगोलिक परिस्थितीतनं येतात तिकडच्या, त्या पण आता हळूहळू कमी होत चालतात. म्हणजे माझ्या बायकोला किंवा माझ्या बहिणीला कदाचित त्यातल्या बऱ्याचशा रेसिपीज माहीत नसतील. मग ते पदार्थ आपल्या हळूहळू निघून जातील. तर त्यामुळे आम्ही विचार केला की सगळ्या आमच्या माम्या, मावश्या, आमच्या आज्या यांच्याबरोबर बसून मग त्या रेसिपीज लिहून काढल्या. आणि त्याच्यात व्हेजिटेरियन रेसिपीज आहेत, नॉन व्हेजिटेरियन रेसिपीज आहेत, सगळे. म्हणजे पूर्वीच्या काळी कोकणात रानडुकराची शिकार केली जायची, आणि रानडुकराची शिकार हा गावच्या देवळांमध्ये तो प्रसाद असायचा. तर ते बनवण्याची पद्धती होती. मग ते ज्यांना माहिती होतं त्यांच्याकडनं ते लिहून काढलं. आणि हे सगळं कदाचित पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार नाही. तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ते पुस्तक झालं. त्या निमित्ताने अभ्यास झाला, आणि तो अभ्यास इकडेही उपयोग आला. एक्झॅक्टली. मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की शिकारीचा संदर्भ तू दिलास, जो तुझ्या चित्रपटात पण आहे. तर तो रेफरन्स कुठेतरी त्या पूर्वीच्या आठवणीतला. हो, कारण रानडुकराची शिकार हा कोकणातल्या माणसाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय. अच्छा. म्हणजे आता कायद्याने बंदी आल्यामुळे आता ते होत नाही, पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेला त्याच्यावर कायद्याची बंदी नव्हती किंवा तेवढं स्ट्रिक्ट नव्हतं, त्यावेळेला प्रत्येक गावातनं शिकारी असायचे. आणि रानडुकराच्या शिकारी करण्यामागे केवळ एक हौस नव्हती, ते एक गाव रहाटीचा तो भाग होता. म्हणजे रानडुकराची शिकार ही बऱ्याचशा उत्सवांना आणि बऱ्याचशा मंदिरांना तो प्रसाद असतो. तिकडच्या देवतांना किंवा, कारण की शेवटी काय आहे, कोकणातले बरेचसे देव किंवा हे सगळं आहे ना, हे सगळं निसर्ग पूजक असल्यामुळे निसर्गाचा भाग असणारे एलिमेंट्स. तर तो एक भाग होता. त्यानंतर रानडुक्कर हे शेतांमध्ये घुसून प्रचंड नासाडी करायचे, आणि बऱ्याच जणांची शेतांची किंवा उत्पन्नाची वाट लागायची. सो त्यावेळेला तो एक मोठा भाग असतो, आणि ते औषधी मानलं जातं. सो त्याच्यामुळे त्याचा त्या काळात खूप काळ ती पद्धत होती. खरंच. म्हणजे ही तर खूपच वेगळी आठवण आहे की रानडुकराची शिकार, आणि मग त्यातला चित्रपटातला रेफरन्स असेल किंवा काय. तर दशावतार म्हटल्यानंतर तू आता हे सगळं ड्राफ्ट बद्दल वगैरे सांगितलंस, पण मुळात हा चित्रपटाच्या निर्मितीकडे, म्हणजे तू कथा लिहून झाली तर ती निर्मिती प्रक्रिया काही सोपं काम नाहीये. शिवधनुष्य आहे जे तू पेललंस, तुमच्या टीमनी पेललं, तर ती निर्मितीची प्रक्रिया काय होती? मला असं वाटतं की ओशन फिल्म कंपनी ही जेव्हा आम्ही फॉर्म केली तेव्हाच ओशन फिल्म कंपनी होती. तर त्याच्यामुळे फिल्म प्रोड्यूस करणं हे आमचं अल्टिमेट एम होतं. तिथे आम्हाला पोहोचायचंच होतं. त्यामुळे ज्यावेळेला ही गोष्ट आम्ही ठरवली ना, त्यावेळेला सगळ्यांचा लगेच होकार आला की आपण हे करायलाच पाहिजे. पण त्या गोष्टीची व्याप्ती पण खूप जास्त मोठी होती. म्हणजे मराठी सिनेमा जिकडे 15, 18, 20 दिवसात शूट होतो, तिकडे 50 दिवस शूटिंग करणं हे म्हणजे दुप्पटीपेक्षा मोठं, आणि त्यात अत्यंत कठीण लोकेशन, अत्यंत डिफिकल्ट टेक्नॉलॉजीज, मोठी स्टारकास्ट, हे सगळं असणार होतं. पण हळूहळू सगळे लोक जमले. मी, सुजय, ओंकार, आदित्य हे जो कोर टीम होती, आणि आमचे चंद्रशेखर नंदावरे म्हणून एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ते, देवेंद्र गोलतकर आमचा डीओपी, आम्ही सगळ्यांनी कोकण अक्षरशः पालथं घातलं. म्हणजे मराठी चित्रपटासाठी 1 किंवा 2 रेकी होतात, आम्ही 7-7, 8-8 वेळा रेकी केल्या. आम्ही जंगलाच्या जंगलं भटकलोय, गावाच्या गावं भटकलोय, आणि तिथले आमचे मित्रमंडळी आहेत. म्हणजे प्रशांत मिडबावकर आहेत, किंवा रवी राऊळ आहेत, किंवा माझा भाऊच आहे मंदार प्रभू, रोहन प्रभू, हे जे तिकडच्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. वेगवेगळ्या अशा जागा दाखवायची की ज्या चित्रपटात याआधी दिसल्या नव्हत्या. कारण काय होतं की मराठी चित्रपटातलं कोकण हे समुद्र किनाऱ्यांपासून सुरू होतं आणि समुद्र किनाऱ्यांवर संपतं. ते त्याच्या पलीकडे जात नाही. बरोबर. आणि कोकण प्रचंड ह्याच्यापेक्षा वेगळं आणि मोठं आहे.
त्याच्यात खूप वेगवेगळ्या पद्धतीचं सौंदर्य आहे. हो. ते सगळं मला दाखवायचं होतं. खरंय. आणि ते कठीणही होतं. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने प्रोडक्शन उभं केलं ते प्रोडक्शन उभं करण्यासाठी ती 250 लोकांची टीम दिवस रात्र राबणं. 250? हो, 250 जण होते सेटवर. आणि त्या प्रत्येकाला तो चित्रपट चांगला व्हावा याच्यासाठी त्यांचं मनापासूनच एक त्यांनी ते ध्येय म्हणून घेणं हातात. सगळ्यांचं स्वप्न एक होतं ना, तशातला भाग होता. त्याच्यामुळे ते साध्य झालं. कारण इतके डिफिकल्ट टेरेन्स होते. प्रचंड थंडी होती, कधीतरी पाऊसच पडत होता. जंगलं आम्ही अशी शूट करत होतो जिकडे रस्त्यावरनं त्या जंगलापर्यंत पोहोचणं हे 1-1.5 किलोमीटर चालायला लागायचं. बरं. गाडी जात नव्हती. नाही, व्हॅनिटी जिकडे लागायची तिकडनं 1.5 किलोमीटर चालायचं. बरं. सो ऍक्टर्स पासून कोणीही येणार असेल तरी त्यांना चालायची तयारी पाहिजे. सो आम्ही ऍक्टर्सना त्यासाठी कंडिशन करत होतो की चालणार आहे का, अदरवाईज आपण काही ठिकाणी तर आम्ही रस्ता बनवावं का वगैरे इथपर्यंतचे प्रयत्न केले. अच्छा. पण आमच्या ऍक्टर्सनी खूप सपोर्ट केला. म्हणजे दिलीप काका असतील, महेश मांजरेकर असतील, भरत जाधव असतील, म्हणजे सिनियर ऍक्टर्सनी खरं तर खूप सपोर्ट केला याच्यासाठी. म्हणजे बाकीचे आमच्या समवयस्कर होते ते तर तयारच होते. पण दिलीप प्रभावळकरांसारख्या माणसाने इथपर्यंत चालणं, म्हणजे आम्ही त्यांना हे विचारलं की आम्ही तुमच्याकडे पालखीची वगैरे सोय करू का, की कॅरी करून, कारण की तुम्हाला एवढं चालणं. पण ते तयार असायचे नेहमी. पण त्याचा फायदा असा झाला की आम्ही अशी लोकेशन दाखवू शकलो की जी तुम्हाला याआधी कधी पाहायला मिळाली नसतील आणि यापुढे पाहणं सोपं नसणार आहे. खरं. कारण सगळेजण जर त्याच जिद्दीने पेटून उठले तरच कदाचित ते परत घडू शकतं, नाही तर कठीण आहे ते. पॅशन पाहिजे. हो, आणि काहीही करायची तयारी पाहिजे प्रत्येकाची. म्हणजे ज्या वेळेला त्या जंगलातलं लाइटिंग करायचं असायचं त्यावेळेला शिफ्ट संध्याकाळी 6ची असली, संध्याकाळी 6 ते सकाळी 6ची, तर आमचे लाईटवाले आणि आमचे डीओपी दुपारी 12 वाजता त्या जंगलात पोहोचायचे. बरं. म्हणजे त्या 12 तासाच्या शिफ्टसाठी ते 6 तास आधी तिकडे काम चालू करायचे. म्हणजे जवळपास 18 तास ते काम करत होते. खरं. कारण जंगलात रात्र झाली की तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे उजेडाच्या काळामध्ये त्या डोंगरात चढणं, तिकडे आपल्या लाइटिंगसाठीचे पोल्स क्रिएट करणं, झाडांवर चढून तिकडे लाईट्स लावणं, त्याला सगळं वायरिंग करणं जनरेटर पर्यंतचं, आणि ते सगळं करून तयार राहणं. कधी अंधार पडतोय आणि अंधार पडल्यानंतर लाइटिंग चालू होतं. आणि हे रोज करायचं 20-22 दिवस. सलग 20-22 दिवस तुम्ही तिथे एक पहिल्या शेड्यूल होतात? आम्ही सलग 52 दिवस तिकडे होतो. सलग 52? 60 दिवस टोटल आम्ही तिकडे होतो. त्या 60 दिवसापैकी 52 दिवस आम्ही शूट केले. बरं. आणि ते शूट करत असताना आम्ही म्हणजे डे नाईट ज्यावेळेला ट्रान्झिशन्स असतात त्याच दिवशी फक्त सुट्टी असायची. अच्छा. कारण नाहीतर ते आर्थिकदृष्ट्या अजूनच कठीण होत गेलं असतं. खरं. पण त्याच्यामुळे एकदा जंगल सुरू झालं की मग ते 12-12, 14-14 दिवस सलग जंगल दिवसाचं, मग 14-14, 15-15 दिवस रात्रीचं जंगल, असं ते सगळं चालायचं. खरं. आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं ते म्हणजे बाबुली मिस्त्री आणि दिलीप प्रभावळकर. तर दिलीप काकांनी चित्रपटात काम करावं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी. पण दिलीप काकांशी ट्युनिंग कसं जमलं आणि दिलीप प्रभावळकर जेव्हा तयार झाले तर त्यावेळेला मला वाटतं त्याच्यानंतर ते आजारी पण पडले होते आणि त्यानंतर पुन्हा तसे उभे राहिले. तर मला ती प्रक्रिया जाणून घ्यायची की कसा अप्रोच झाला असताना तू, किंवा काय? दिलीप प्रभावळकर आपल्या चित्रपटात असावं ही ज्यावेळेला गोष्ट लिहून झाली ना त्याच वेळेला लक्षात आलं होतं की गोष्ट लिहिल्यानंतर दिलीप प्रभावळकर नसतील तर हा चित्रपट होऊ शकणार नाही, हे त्या क्षणाला लक्षात आलं होतं. पण दिलीप प्रभावळकरांची काही ओळख नव्हती काहीच, आणि आमची पहिली फिल्म होती प्रोडक्शन हाऊस म्हणून पण, डिरेक्टर म्हणून पण, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पोहोचणं किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं हे सोपं असणार नव्हतं. आम्हाला त्यांची एक अर्धा तासाची मीटिंग मिळाली पुण्याला, आणि जनरली त्यांना कथा, पटकथा आणि संवाद असं हार्ड बाउंड स्क्रिप्ट लागतं. त्याशिवाय ते पटकन कशाला होम, आणि साहजिक आहे बरोबर, रोज इतके लोक येत असतील की त्यातनं काहीतरी चूज करायचं तर त्यांना हातात काहीतरी बरोबर ठोस लागत असेल. तर आम्हाला जो अर्धा 1 तासाचा वेळ मिळाला होता त्यात मी त्यांना थोडक्यात गोष्ट सांगितली, त्यांना ती आवडली, आणि आमची ती अर्ध्या तासाची मीटिंग जवळपास 4-4.5 तास चालली. अच्छा. आणि आम्ही संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेली मीटिंग मी 10-10:15 वाजेपर्यंत तिकडेच होतो. मग मी पुण्यावरून मुंबईला यायला निघालो, आणि मी मुंबईला येताना रस्त्यातच त्यांचा मला फोन आला की तू आत्ता जे मला सांगितलंस ते नक्की तू करू शकणारस ना, मला त्याचं जे काही डॉक्युमेंट असेल ते पाठव, मला इंटरेस्ट आहे, आपण बोलूया. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी होकार कळवला होता की मी करायला तयार आहे.
आणि आता आपण प्रोसेस चालू करूया. हा. आणि मी त्या सुरुवातीच्या प्रोसेस पासून त्यांना त्या अख्ख्या प्रवासात सोबत घेतलं होतं. म्हणजे मी जे काही लिहित होतो ते मध्ये मध्ये मी त्यांना ऐकवत होतो. मी त्यांनी दशावतार आधी पाहिला नव्हता, त्याच्यामुळे मी त्यांना दशावतार कसा असतो त्यांनी सुद्धा बघितलं नव्हता पाहिला. त्यांनी ऐकलं होतं पण त्यांनी दशावतार स्वतः पाहिलं नव्हतं. मग मी दशावतारावरची काही पुस्तकं वाचायला दिली त्यांना दशावतार काय असतो हे पाहायला मी कोकणात घेऊन गेलो. त्यांना दशावतार दाखवला. त्याच्यानंतर त्यांच्या वयाची जी वृद्ध दशावतारी मंडळी अजून आहे त्यांच्या भेटीगाठी करून दिल्या. त्यांच्याबरोबर त्यांची लॉंग सेशन्स झाली. त्याच्यानंतर मेकअप कसा केला जातो दशावताराचा, ते सगळं महाशिवरात्रीचं वातावरण कसं असतं हे मी त्यांना आदल्या वर्षी नेऊन दाखवलं सगळं. बरं. हे सगळं त्यांनी आमच्या बरोबर एन्जॉय केलं. मग मुंबईत आल्यानंतर एका बाजूला स्क्रिप्टचं काम चालू असताना दुसऱ्या बाजूला आम्ही त्यांचे वर्कशॉप्स घेतले. आमचे दादा राणे कोणेसकर म्हणून दशावतारी कलाकार आहेत, ते खास त्याच्यासाठी मुंबईला आले. आम्ही जे ट्रेलर लॉन्चला होते ते का? हो, त्यांनी कामही केले. त्याच्यात जे चहावाल्याचं काम आहे ते त्यांनी केले. तर ते मुंबईला आले. मग त्याच्याबरोबर त्यांची डान्सच्या रिहर्सल्स झाल्या. त्यांना कारण जरी ते आपल्याला चित्रपटात डान्स करताना दिसले नाहीत तरी दशावतारी रिदम अंगात यावा, ते बोलण्याची पद्धत जमावी, हावभाव, बॉडी लँग्वेज सगळी यावी, त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर वर्कशॉप्स केली. आणि हे सगळं झाल्यानंतर ते तयार झाले. म्हणजे त्यांची मेंटल आणि फिजिकल प्रिपरेशन करावं लागलं. एक्झॅक्टली. आणि हे सगळं करताना नेमकं जस्ट सिनेमा शूटच्या 2 महिने अगोदर त्यांना चिकनगुनिया झाला. आणि मग त्यांचं पूर्ण अंग दुखत होतं, त्यांना हातापायाला सूज होती, ताप लवकर बरा झाला पण आफ्टर इफेक्ट खूप हेवी होते. पाठ दुखणं, सांधेदुखी खूप वाढलं होतं. आणि मग त्यांनी मला फोन केला की मला कठीण वाटतंय सगळं आणि मला त्रास होतोय की माझ्यामुळे तुमची झालेली तयारी वाया जाणार आहे, तर मी याच्यातनं बाहेर पडतो, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या. तर मी म्हटलं तसं नाही होऊ शकणार, तुम्ही असाल तर करूया आणि तुम्ही ज्या वेळेला तयार व्हाल त्यावेळेला करू, काही घाई नाही, थांबू आपण. आता एवढी वर्ष थांबलोय मी, तर अजून थांबू. ते म्हणाले मी विचार करतो आणि सांगतो तुला. आणि त्यावेळेला मला नंतर कळलं की ते पुण्यातल्या सगळ्या महत्वाच्या डॉक्टर्सना भेटत होते की मला हा सिनेमा करायचा आहे, त्यासाठी मी कसा उभा राहीन ते मला सांगा. अच्छा. म्हणजे त्याच्यासाठी लागणारी इंजेक्शन्स त्यांनी घेतली, त्याच्यासाठी लागणारी प्रिपरेशन त्यांनी ते पुण्यात करत होते, कारण की त्यांनाही मनापासून ते करायचं होतं. आणि मग शेवटी ते तयार झाले. ते म्हणाले, मला फोन आला परत की मी करायला तयार आहे. मग आम्ही त्यांच्या पत्नीशीही बोललो, त्यांच्या मुलाशीही बोललो की आम्ही पूर्ण काळजी घेऊ, तुम्ही निर्धास्त राहा. आणि आम्ही दिलीप काकांना पण सांगितलं की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, याची जबाबदारी आमची. म्हणजे ते सगळं कम्फर्ट तुम्हाला मिळेल, हे आम्ही काळजी घेऊ त्याची. बरोबर. पण जेव्हा आपण असं म्हणतो ना त्यावेळेला पण एक दडपण असतं आपल्याला की इतकं कठीण टेरेन आहे, इतकी डिफिकल्ट सिच्युएशन्स आहेत, सीन्स आहेत, आपण त्यांना चांगलं हॉटेल देऊ शकतो, आपण त्यांना चांगली बाकी सपोर्ट देऊ शकतो. बरोबर. पण शूटिंगचा स्ट्रेस आणि फिजिकल स्ट्रेंथ एवढी लागणार आहे, तर त्या दृष्टीने टेन्शन्स होतीच. पण दिलीप काकांनी कधीच आम्हाला हे जाणवू दिलं नाही की ते स्वतः खूप आजारी आहेत किंवा त्यांना त्रास होतोय, किंवा त्यांनी हे कधीच जाणवून दिलं नाही की मी काही तुमच्यावर उपकार करतोय किंवा मी हा सिनेमा करून काहीतरी तुम्हाला स्पेशल तुम्ही मला वागवायला पाहिजे, असं त्यांनी काही केलं नाही. अर्थात आम्हीही काळजी घेत होतो. म्हणजे अगदी प्रत्येक प्रसंग झाला की बाजूला बादली असायची गरम पाण्याची तयार, मीठ घातलेलं की जे त्यांना पाय शिकायला माहिती, किंवा एक आमचे स्पॉट दादा पूर्ण वेळ त्यांच्या बरोबर असायचे की त्यांना पाय चिपून द्यावेत, खांदे चिपून द्यावेत, त्यांची सांधेदुखी त्रास देणार नाही त्यांना, रेग्युलर त्यांना औषधं मिळत आहेत की नाही, त्यांना त्यांच्या शिफ्ट अशा असाव्यात की त्यांना जास्तीत जास्त आराम मिळावा, त्यांना दर 2-3 दिवसांनी सुट्टी मिळते का, हे सगळं आम्ही प्रयत्न एका बाजूला करत होतो. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्यांना आवडत नाही त्यांचं वय सांगितलेलं किंवा वय काढलेलं. पण 80व्या वर्षी 81व्या वर्षी एखाद्या माणसाने जिद्दीने उभं राहून हा सिनेमा करणं हे इतर कोणाच्या बस की बात नाही. त्यांनाच ते करता आलं, कारण त्यांच्यामध्ये एका लहान मुलासारखा एक अवखळपणा आहे, एक इनोसन्स आहे, खरं, आणि एक सतत काहीतरी नवीन करण्याची एक जिद्द आहे. आणि त्या जिद्दीमुळे ते या सगळ्यातनं बाहेर पडू शकले. दुसरा कोणी असताना तर 2 महिन्यात शूटिंग करू नसतं शकला. खरं, माणसं वर्षभर त्यातनं बाहेर येत नाही. खरंय. मुळात दशावतारच्या यशाबद्दल आपण आज बोलतोय, पण ही जी चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आहे, या चित्रपटाचं लेखन तर तुझं आहेच, पण स्वतःही दिग्दर्शक म्हणून या आधी तू अनेकदा दिग्दर्शन केलं असशीलही,
पण चित्रपटासाठी हे जे दिग्दर्शन व्यावसायिक हो. हे मला वाटतं तुझं पदार्पण आहे. हो, म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी खूपच कमी काम केलंय. म्हणजे मी क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून टेलिव्हिजनला काम केलंय, हा. पण दिग्दर्शनाची जबाबदारी आणि क्रिएटिव्ह डिरेक्टरची जबाबदारी खूप वेगळी असते. वेगळी. तर स्वतः सेटवर उभा राहून प्रत्येक शॉट पासून सगळ्यात लक्ष घालून डिरेक्शन करण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण मला असं वाटतं की त्याच्याशिवाय पर्यायही नव्हता असं मला वाटत होतं. कारण की मला सारखं वाटतं जेव्हा मी दशावतार लिहित होतो त्या प्रोसेसमध्ये ठरलं नव्हतं की ती मी डिरेक्ट करेन म्हणून. पण जेव्हा मी ती लिहित होतो त्यावेळेला मला कळत होतं की याच्यात जो माझा हार्ट अँड सोल मी टाकायचा प्रयत्न करतोय ते मी तसंच्या तसं इतर कोणापर्यंत पोहोचवू शकेन का. कदाचित लेखक म्हणून मला या मर्यादा येऊ शकतात की मला जे सांगायचंय ते तसंच्या तसं दिग्दर्शकाला पोहोचवणं ते कठीण जाईल असं मला वाटत होतं. आणि मग एका पॉइंटला विचार केला, मग ती मला जशी हवी आहे त्याच पद्धतीने गोष्ट सांगायची असेल तर ती सगळ्या अंगाने मला बघावी लागेल. म्हणून मी त्याचं दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला. अर्थात सुजय, ओंकार आणि आदित्यने त्याला सपोर्ट केला म्हणून ते झालं. बरोबर. पण मग लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्यांमधलं जास्त आव्हानात्मक काय वाटतं? हे मला असं वाटतं प्रत्येकच गोष्ट तेवढीच आव्हानात्मक आहे. म्हणजे असं नेहमी वाटतं ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड, पण लेखन करताना वाटतं दिग्दर्शन सोपं असेल, दिग्दर्शन करताना वाटतं अरे हे बरं आहे ते सोपं असेल. पण आय थिंक प्रत्येकच गोष्ट सोपी गोष्ट कुठलीच नाही. म्हणजे लेखन पण नाही, दिग्दर्शन पण नाही आणि निर्मितीही नाही. कारण की प्रत्येक अत्यंत स्पेशलाइज जॉब्स आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं ब्लड अँड स्वेट द्यावंच लागतं. तुम्हाला पूर्णपणे झोकूनच द्यावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामध्ये त्याच्यात रोज आणि म्हणजे फिल्म मेकिंग ही गोष्टच अशी आहे ना की त्यातला रोजचा दिवस काहीतरी नवीन आव्हान घेऊन येतो. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही त्यातल्या तांत्रिक बाजूमध्ये काम करत असाल तरी तुमच्यासाठी रोजचा दिवस नवीन आणि रोजची आव्हान आहे. त्यामुळे तो मला हे एक सोपं आणि ते कठीण असेल सगळंच आहे. सिद्धार्थ मेननची जे कास्टिंग आहे आणि दिलीप काका, तर ते जे वडील आणि मुलाचं बॉन्डिंग आहे ते सुद्धा इतकं त्या गाण्यातनं छान दिसतंय, चित्रपटातनं छान दिसतंय. तर ते बॉन्डिंग त्यांच्यात कसं क्रिएट झालं? असं कुठे वाटतच नाही की हे कोणी अभिनय करतं. ते प्रत्यक्ष आयुष्यातलं जे पिता-पुत्राचं नातं आहे ते अतिशय उत्कृष्टपणे मांडलं गेलंय. नाही, त्याचं क्रेडिट ना त्या दोघांनाही द्यायला पाहिजे सगळ्यात जास्त. एकतर मी ज्या वेळेला कास्टिंग करायचा विचार केला तेव्हा दिलीप काकांचं कास्टिंग मी केलं होतं. सिद्धार्थ माझा खूप जुना मित्र आहे, पण म्हणजे अगदी कॉलेज पासूनचा. पण सिद्धार्थ माधवच्या भूमिकेत कसा दिसेल हे मला आधी व्हिज्युअलाइज होत नव्हतं किंवा मी विचार नव्हता केला. पण युगंधर देशपांडे ज्याने बाकी कास्टिंग केलंय तर त्याने मला इन्सिस्ट केलं की एकदा आपण तू याचा पण विचार कर. मला पण स्ट्राईक झालं की अरे माझा खूप जुना मित्र आणि तो उत्तम ऍक्टर आहे, मला माहिती आहे, त्याला आपण मोल्ड करू शकतो का. कारण तो खूप शहरी भूमिकांमध्ये दिसला, अत्यंत स्टाईलाइज ऍक्टर आहे. तर हे सगळं मोडून तोडून त्याला प्रेझेंट करायचं. पण त्याला भेटल्यानंतर मला कॉन्फिडन्स होता, त्यालाही कॉन्फिडन्स होता की आपण एकत्र काम करू शकतो. त्याच्यामुळे ती प्रोसेस सुरू झाली. आणि ज्यावेळेला दिलीप काका आणि सिद्धार्थचं एकत्र रिडिंग्स आणि हे झाली ना त्यावेळेला मला कळून गेलं, कारण ते इतके छान एकमेकांशी त्यांचं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं शूटच्या आधीच की मग लक्षात आलं की हे थ्रू होऊ शकतं. त्याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की दिलीप काका एवढे सिनियर ऍक्टर असून सुद्धा ते कुठल्याही पद्धतीने को ऍक्टरवर प्रेशर येईल किंवा त्यांच्यापेक्षा आपण सुपिरियर आहोत असं वातावरण निर्माण होऊ देत नाही. ते स्वतः अत्यंत अस्वस्थ आणि लहान मुलासारखी क्युरियस असतात प्रत्येक शॉटच्या वेळेला की मला नीट जमतंय ना, माझं नीट होतंय ना, चल मग आपण रिहर्सल्स करूया. त्याच्यामुळे काय होतं, सगळेजण एका चांगल्या हेल्दी ऍटमॉस्फिअर मध्ये असतात काम करताना आणि त्याचा उपयोग खूप होतो. बरोबर आहे. तर त्या दोघांमध्ये जेव्हा आम्ही प्रसंग शूट करत होतो पहिले 1-2 दिवसातच आम्हाला लक्षात आलं की हे दोघ जण इतके सिंक मध्ये आहेत. करेक्ट. आणि सिद्धार्थ ऍक्च्युली सेटवर दिलीप काकांची तशीच काळजी घ्यायचा मुलासारखी. ते प्रत्येक वेळेला सेटवर प्रत्येक जण त्यांचा मुलगा असल्यासारखं आणि मुलगी असल्यासारखी त्यांची काळजी घ्यायची. म्हणजे आम्हाला विचारलं तू जेवलास ना रे, ब्रेकफास्ट झाला ना रे, तू हे खाल्लं का, मग हळूच खिशातनं बदाम काढणार रे, तू खाय. तर त्याच्यामुळे काय होतं की ते सेटवरचं वातावरणच एक कुटुंबासारखं झालेलं असतं. खरं. आणि मग तेच रिफ्लेक्ट होतं तुम्हाला सीन्स मधनं, गाण्यांमधनं. खरंय. मुळात ते जे गाणं आहे औशीचं खूप, तर ती गाणं आधी ठरलं होतं की चित्रपटात घ्यायचंय का ते नंतर ऍड झालं असं? नाही, अगदी मी गोष्ट लिहितानाच होतं. अच्छा. गोष्ट लिहितानाच मी तिकडे गाण्याची जागा ठेवली होती. त्या गाण्यात काय हवं ह्याचं मी ब्रीफ लिहिलेलं होतं, कॉन्टेंट ब्रीफ पण आणि व्हिज्युअल ब्रीफ पण. आणि मग ज्यावेळेला गुरु ठाकूरला मी अप्रोच केलं की
त्याने संवाद आणि गाणी लावली. हो. त्यावेळेला मी त्याला म्हणालो की मला ना बाप मुलाचं असं गाणं हवंय की जे धमाल गाणं असेल पण त्याच्यातनं त्या दोघांचं एकमेकांबद्दलचं प्रेम दिसेल आणि त्या सगळ्याचा गाभा मात्र हा असेल की मुलाला हे आता वडिलांना सुचवायचंय की आता ही माझी वेळ आहे तुम्हाला सांभाळायची, तुम्ही आता खूप काळ सगळे सांभाळले, आता तुम्ही माझा ऐका. हे प्रत्येकच घरात घडतं. प्रत्येक घरात वय वाढलेल्या मुलाला असं वाटत असतं की आता वडिलांनी बॅकसीट घ्यावी आणि मी त्यांची काळजी घ्यावी. आणि वडिलांना नेहमी वाटत असतं की मी स्वतःचा सांभाळायला समर्थ आहे, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. तर ही जी एक लव्ह हेट रिलेशनशिप म्हणता येईल ना की एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं पण तरी एक प्रकारचा संघर्ष चालू असतो. बरोबर. तर ते मला आणायचं होतं आणि ते औशी चोखोमध्ये परफेक्ट गुरुदादाने असेच डायलॉग असेच गीत लिहिलं ते की त्या प्रत्येक ओळीने इमोशनली करेक्ट कॉर्ड छेडली तिथे. कथा तुझी, संवाद त्याचे. तर तुमचं एक कथालेखक तू आणि संवाद लेखक गुरु, हे बॉन्डिंग कसं झालं? गुरुदादाचं आणि माझी पण ओळख खूप वर्षांपूर्वी झाली होती. संदूक ज्या वेळेला मी केला होता त्या आणि मला तेव्हापासून त्याच्याबरोबर पुन्हा काम करायचं होतं. तोही माझ्याच गावाच्या अगदी बाजूच्या गावातला आहे मला माहिती होतं. अच्छा. म्हणजे केळूस आणि महापडच्या मध्ये फक्त एक डोंगराचं अंतर आहे, अगदी जवळची बाजूबाजूची गाव आहे. त्यामुळे त्याची मालवणी भाषेवरची तिथल्या लोकजीवनावरची पकड काय आहे हे मला माहिती होतं. आणि त्याचं प्रचंड कोकणावर प्रेम आहे. त्याला जरा वेळ मिळाला की तो गावाला जातो, त्या वातावरणात रमतोय मला माहिती होतं. आणि त्याच्यात स्वतःमध्ये जी एक प्युरिटी, एक निर्मळपणा आहे ना, तो त्या संवादांसाठी खूप आवश्यक होता. करेक्ट. हा ओव्हरऑल फिल्मचं जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर समजण्यासाठी आणि त्यातल्या कॅरेक्टर्सची डेप्थ आणि त्यांचं जे संवाद आहे यातलं जे एक निरागसता जपण्यासाठी ना मला असाच लेखक हवा होता की जो हे नीट करू शकेल. बरोबर. ज्याच्यात स्वतः ते असेल जे त्यात रिफ्लेक्ट होईल त्याच्या संवादात. आणि गीतलेखनासाठी तर त्याचा हात कोणी धरूच शकत नाही, तो काही प्रश्नच नव्हता. तर ते जर कॉम्बिनेशन मला मिळालं तर उत्तम होईल असं वाटलं. परत तो हाताला लागत नाही. म्हणजे गुरु ठाकूर सापडणं ही फार कठीण गोष्ट असते. पण मी अप्रोच केला त्याला, तो माझ्या हाताला लागत नव्हता. पण दिलीप काकांची पण इच्छा होती की संवाद त्याने लावेत, कारण की त्यांनी आधी काम केलं होतं. त्यामुळे त्यांनाही माहिती होतं की गुरु ठाकूर जर सुबोधच्या मदतीला आला तर ती पटकथा अजून चांगली इफेक्टिव्ह होईल. तर त्यांनी पण मेसेज केला गुरुदादाला की सुबोधला तुझ्याशी बोलायचंय, तू त्याची फिल्म ऐकलीस का? आणि त्यांनी रिस्पॉन्ड केला मला, अरे तू काय कसली फिल्म आहे मला ऐकव. मी घरी गेलो त्याच्याकडे आणि मी जेव्हा त्याला गोष्ट सांगत होतो त्यावेळेला त्याची आई मागे स्वयंपाकघरात ते काम करत होती, आम्हाला चहा आणून देत होती, लाडू वगैरे खायला घालत होती. तर तिने ती गोष्ट ऐकली आणि माझं नरेशन झाल्यानंतर मी जेव्हा निघालो त्यावेळेला तिने पण त्याला सांगितलं की अरे कडे ती पण कोकणातली आहे. तिने सांगितलं अरे याने मस्त केलंय काय ते, कर ते. तर त्याला घरनं पण सांगण्यात आलं की कर, त्याला स्वतःला पण ते आवडलं. असं सगळ्या बाजूंनी त्याला त्या स्क्रिप्ट पर्यंत घेऊन आलो आम्ही. खरंय. आणि मग तो आल्यानंतर तर खूपच मजा झाली. म्हणजे खरंय. मुळात तू मगाशी उल्लेख केलास 250 जणांची टीम. हो. 250 जणांची टीम गोळा कुठून केलीस? नाही, याच्यासाठी याचं श्रेय ओंकार काटे, सुजय अंडे हे माझे मित्र आधी आणि माझे पार्टनर्स आहेत. हे आहेत चंद्रशेखर ननावरे जो आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे, तो पण मी एकत्र 2008 पासून काम करतोय. प्रत्येक महत्वाच्या व्यावसायिक कामाच्या वेळेला तो माझ्या बाजूला माझ्या सोबत उभा राहिलाय. तर तिथनं मी एक एक माणूस अक्षरशः चूज करत होतो. मग अनिकेत साने जो माझ्या सगळ्या मालिका तो डायरेक्ट करतो, तर तो असोसिएट डिरेक्टर म्हणून माझ्या बरोबर आला. त्याच्या आधी स्नेहल रणदिवे ती आली. त्याच्यानंतर सिद्धांत पाटील म्हणून माझा एक असिस्टंट आहे, तो मला भेटला होता, तो आला. ऋतुजा आली, संकेत आला. असे सगळे जे अत्यंत डेडिकेटेड माणसांची टीम डिरेक्शनला मला लागली. देवेंद्र गुलतकर नावाचा जो सिनेमॅटोग्राफर आहे त्याच्याबरोबर पण मी अनेक वर्ष काम करतोय ऍडव्हर्टायझिंग मध्ये, डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग मध्ये. आणि त्याने चांगल्या फिल्म्स आधी शूट केल्या होत्या, मला माहित होतं. तो खूप आधी जॉईन झाला. म्हणजे मी गोष्ट ऑलमोस्ट संपवल्या तो जॉईन झाला होता. त्यामुळे तोही त्या प्रोसेसचा खूप काळ भाग होता. एव्ही प्रफुल्लचंद्र बरोबर मी आधी काम केलंय, मला त्याची स्ट्रेंथ माहिती होती, त्याचं जे संगीतातलं वेगळेपण आहे ते मला माहिती होतं. त्यामुळे मला तोच हवा होता, तो आला. असे सगळे बेस्ट माणसं. किशीर चौसाळकर असेल जो आमचा
साऊंड डिझायनर आहे, तो आणि अक्षय वैद्य आले. त्याच्यानंतर सुदर्शन सातपुते हा माझा एडिटर आहे, म्हणजे सगळ्या सिरियल्स तो एडिट करतो, तर तो ऑनसेट एडिटर म्हणून आला. फैजल महाडिक फिल्म एडिटर म्हणून आला. तर हे सगळे जी बेस्ट ऑफ द लॉट होता तो सगळा एक एक जॉईन होत गेला. सचिन गुरव सारखा माणूस आला जो पब्लिसिटी डिझाईन नंबर 1 आहे. किंवा सुगंधाताई आली, सुगंधा लोणीकर, की जिला एखादा ब्रँड एखादं प्रॉडक्ट कसं पोहोचवायचं याची उत्तम जाण आहे. ही सगळी माणसं जमली आणि मला खूप उत्तम टेक्निशियन्स भेटले, ज्या टेक्निशियन्स बद्दल मला बोलायलाच हवं. जसे माझे ऍक्शन डिरेक्टर असतील विकास सिंग, किंवा माझे जे लाईट बॉईज होते, अत्यंत कठीण आणि अत्यंत डिफिकल्ट टेरेनमध्ये त्यांनी काम केलंय. माझी साऊंड टीम असेल, त्यांनी अत्यंत कठीण एन्व्हायरमेंटमध्ये काम केलंय. म्हणजे लाईट्स आणि ग्रिप्सची जी माणसं असतात, म्हणजे मोठ्या मोठ्या ट्रॉलीज असतात, बरोबर, डॉली असते. आता हे सगळं त्या जिकडे रस्ते नाही तिकडे पोहोचवणं खूप कठीण असतं. खरंय. हे सगळे लोक होते आणि म्हणजे कोकणातली टीम होती. सचिन गुंडस्कर वगैरे, ही जी कोकणातले आमचे गावडे, मंजुनाथ फडके, हे सगळे जे लोकल लोक होते त्यांचा अक्षरशः कुटुंबासारखा सहभाग होता याच्यात. ती सगळेजण मिळून आमचे स्पॉट बॉईज, म्हणजे आमचा सदा महाप्रळकर म्हणून माझ्या बरोबर जो आमचा, आम्ही तो स्पॉट बॉय नाहीच आहे, तो आमचा कुटुंबाचा भाग आहे. तो पण 2008 पासून आमच्या बरोबर आहे. अच्छा. आमच्या कंपनीमध्ये, ओशन फिल्म कंपनीचा भाग आहे. बरं. तर ही सगळी माणसं बरोबर होती. आमचा विक्रांत शिंदे, सिद्धार्थ, हे सगळी जी प्रोडक्शन टीम, हे लोक जे आमच्या बरोबर होते ना, त्यामुळे हे शक्य झालं. नाहीतर एका माणसाच्या विजनमुळे फिल्म नाही बनवू शकत. खरं. हे जेव्हा 250 लोकांचे 500 हात जेव्हा एकत्र येतात ना, त्यावेळेला ते उचललं जातं. नाही नुसतं उचललं. मुळात तुझ्या निर्मिती संस्थेचं नाव आहे ओशन फिल्म कंपनी, आणि हा सगळ्या माणसांचा महासागर तू एकत्र आणलास. आरती वडकबाळकर पण चित्रपटात, ती रुपारेलची, हो, तिच्या बरोबर तू काम केलेलं आहे. हो, आरती पण ब्रिलियंट ऍक्टर आहे. मला कधी कधी वाईट वाटतं की तिला अजून तिच्या स्ट्रेंथच्या तेवढ्या भूमिका मिळू शकल्या नाहीयेत. मीही असं काही करू शकलो नाही की ज्यातनं तिची पूर्ण स्ट्रेंथ कळू शकेल. पण ती ब्रिलियंट ऍक्टर आहे. म्हणजे तशी काही ऍक्टर्स हे हुकुमाचे असतात, आपल्याला माहिती असतं खरं की मला इथे या रोलमध्ये मी जर हिला प्लेस केलं तर मला डेफिनेटली ते वर्क करेल. तर अशी आरती, खूप वेगळं काम केलंय तिने दशावतारमध्ये, आणि डिफिकल्ट होतं. तो रोल छोटा आहे, डायलॉग्स खूप कमी आहेत. अशा वेळेला पात्र उभं करण्यासाठी ऍक्टरमध्ये स्ट्रेंथ खूप असावी लागते. खरं. त्याशिवाय ते शक्य नसतं. ती समज असावी लागते. खरं. तर ती तिच्यात खूप छान. दशावतारच्या यशाचं नेमकं रहस्य जर सांगायचं म्हटलं, म्हणजे टीम वर्क आहे, तू सांगितलं आहेच, पण जर तुला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय सांगशील? व्यावसायिक यशाचं आणि मानसिक समाधान तर तू सांगितलं आहेच. मला असं वाटतं व्यावसायिक यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण कदाचित, किंवा त्याचं जे गमक म्हणतो ते हे आहे की प्रेक्षकांना नक्की काय हवंय याच्यासाठी घेतलेली मेहनत, आणि आपण तोडकं मोडकं जेही काही बनवू त्याच्यात असलेला प्रामाणिकपणा. कारण की जर आपल्यात प्रामाणिकपणा नसेल आपल्या कामामध्ये, आणि तुम्ही किती सुपिरियर काम करण्याचा प्रयत्न केला तरी प्रेक्षकांना ते कळतं, तर प्रेक्षकांना आपण जे काही सादर करण्याचा प्रयत्न करू ते 100% प्रामाणिक असावं, आणि त्यातनं त्यांच्या एकूण एक जो रुपया ते खर्च करणार आहेत सिनेमागृहात येण्यासाठी तो सार्थकी लागावा, याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. तर मला असं वाटतं की हे त्या सगळ्याचं यश जास्त आहे. माझा असा बिलकुल दावा नाही की मी खूप परिपूर्ण सिनेमा बनवलाय. कदाचित तो प्रवास कधीच संपणार नाही. कुठलाही सिनेमा, कुठलाही प्रोडक्ट हे 100% चांगलं मी कधीच करू शकणार नाही. पण प्रत्येक वेळेला आपण करतोय त्याच्यात पूर्ण भावना असल्या पाहिजे, आणि त्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची प्रामाणिक तयारी असली पाहिजे. हा फोकस ठेवून मी काम करतो, आणि माझ्याबरोबर परत ते 250 लोक हेच काम करतात. तेव्हा ते सगळ्यांची एकत्र एनर्जी तेव्हा करेक्ट लागते, तेव्हा ती प्रेक्षकांपर्यंत मिशन आहे एक मोठं, अर्थातच. आणि ते मिशन ना प्रेक्षकांना समाधान देण्याचं मिशन आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण हे सगळं करत असताना त्याच्यात आपण आपली हुशारी दिसते की नाही, किंवा माझ्या हातनं चूक होणार तर नाही ना, किंवा मी पैसे कमवण्यासाठी किंवा व्यावसायिक यश मिळवण्यासाठी हे पण वापरून बघू का, हे टाकून बघू का, असं होतं. तर त्यावेळेला तुम्ही कथेशी आणि प्रेक्षकांशी प्रामाणिक राहत नाही.
ज्यावेळेला तुम्हाला एखादी गोष्ट सांगण्याची प्रचंड इच्छा असेल आणि ती गोष्ट त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रामाणिकपणा असेल तर ती कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल असं मला वाटतं. अर्थात हा काही आपण दावा करू शकत नाही. कदाचित पुढच्या वेळेला प्रयत्न करताना यश मिळेल, अपयश मिळेल, आपण आता सांगू शकत नाही. पण एफर्ट्स मात्र प्रामाणिक हवेत, तेच कदाचित पोहोचतील असं मला वाटतं. चित्रपट यशस्वी झाल्यानंतर तू कोकणातल्या लोकांना थँक्स द्यायला सुद्धा गेला होतास. तर तिकडे त्या प्रेक्षकांकडनं मिळालेली प्रतिक्रिया की जी तुझ्या टीमचा एक भाग होती आणि आज तुमच्या कंपनीला, तुमच्या चित्रपटाला एवढं यश मिळतंय आणि त्यावेळेला तुझी त्यांच्याबरोबर जी इंटरॅक्शन झाली, तो किस्सा पण तुझ्याकडनं मला ऐकायला आवडणार आहे. मला ना असं आम्हाला सारखं वाटत होतं की आम्ही कोकणातली ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांना प्रीमियरच्या वेळेला इकडे बोलवावं. आम्ही प्रयत्नही केला पण ते सगळं त्यावेळेला साध्य झालं नाही. पण मला हे माहिती होतं की अनंत हातांनी आपल्याला मदत झाल्याशिवाय हे उभं राहू शकलेलं नाही. मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला यश मिळतं त्यावेळेला ज्या व्यक्तींमुळे, ज्या लोकांमुळे आपल्याला हे यश मिळालंय त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं. त्याचाच एक भाग म्हणून मी, सुजय, ओंकार आणि आमचा चंद्रशेखर असे आम्ही 4 जण कोकणात गेलो होतो. कोकणात जाताना जिथे जिथे थिएटर होती, जिकडे जिकडे दशावतार हाऊसफुल गर्दीत अनेक आठवडे चालत होता, त्या प्रत्येक थिएटरला आम्ही गेलो. तिकडच्या तिकीट चेकर्सना, तिकडच्या बुकिंग मॅनेजर्सना आणि जर मालक असले तर त्यांना असं भेटून आम्ही धन्यवाद दिले, त्यांचे अनुभव समजून घेतले. प्रेक्षक कुठून कुठून तिथपर्यंत येत होते, प्रेक्षकांच्या काय अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या की नाही झाल्या, जर झाल्या तर त्यांना काय आवडलं, काय नाही आवडलं हे समजून घेत होतो आणि ते थँक्स म्हणत होतो. असं करत करत आम्ही कोकणात सिंधुदुर्गात पोहोचलो आणि सिंधुदुर्गात ज्या ज्या गावात जिथे जिथे ज्या ज्या व्यक्तीने मदत केली, मग एका जिकडे आम्ही ते भजीचा सीन केला त्या छोट्याशा टपरीच्या जे मालक आहेत ते आजी आजोबा आहेत, त्यांनाही जाऊन भेटलो, 2 मिनिटं त्यांच्याबरोबर चहा प्यायलो, त्यांना थँक्यू म्हणालो आणि पुढे निघालो. आम्ही एक आठवण म्हणून एक छोटी फ्रेम घेऊन गेलो होतो प्रत्येक. अरे वा. फक्त थँक्यू ची फ्रेम होती पण ते खूप इमोशनल आणि खूप असा छान दिवस होते ते 2-3 दिवस. कारण काय असतं, या सगळ्यांना आलेले अनुभव असे होते आतापर्यंतचे की आमच्याकडे लोक येतात, शूटिंग करतात आणि मग कधी तोंड दाखवत नाही. पण मी तिकडचाच आहे, मी त्यांच्यातलाच आहे, तर स्वतःच्याच घरातल्या माणसांकडे परत परत जाणं हे म्हणजे कर्तव्य पण नाही म्हणत, तो माझा म्हणजे तो स्वाभाविकपणे ते करायला हवं. खरंय. तर म्हणून गेलो. अगदी सगळीकडे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. एक तर सिनेमा चांगला चाललाय याचा आनंद होताच, पण पुन्हा आपल्या माणसांची भेट झाल्याची जी एक आनंद असतो ना, मग ते कलेश्वर नेरूर मंदिर असेल, मग आमची सगळी मित्रमंडळी असतील तिकडची, आणि मग छान जेवणं त्यांच्याबरोबर घेतली, मस्त. अगदी ते 2-3 दिवस खूप एकदम इमोशनल आणि छान. म्हणजे एखादं खूप मोठं काम संपल्यानंतर ना या अशा पद्धतीच्या आपल्या जवळच्या माणसांच्या भेटी होणं ना हे खूप समाधान देणार असतं. खरं. म्हणजे मला कधी कधी वाटतं की मला मोठ्या समीक्षकांकडनं कौतुक नाही झालं, मला कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्तींकडनं कौतुक नाही झालं तरी चालेल, पण ज्या लोकांबरोबर मी काम केलं त्या लोकांना जर ते काम आवडलं असेल, ज्या लोकांचे याला हातभार लागलाय त्यांना समाधान मिळालं असेल ना, तर ते माझ्यासाठी खरं तर जास्त महत्वाचं आहे. खरंय. कारण की त्यांचं घाम आणि रक्त त्याच्यात उतरलेलं असतं. बरोबर. पण अशा काही अविस्मरणीय प्रतिक्रिया सांग ना की ज्या तुला कायम लक्षात राहतील, मग ती कोणाची असेल, सेलिब्रिटीची असेल, प्रेक्षकांची असेल. खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे अगदी जब्बार पटेल सरांपासून, सतीश आळेकर सरांपासून अशा अतिशय नावाजलेल्या दिग्गज आपल्या क्षेत्रातल्या व्यक्तींकडनंही चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यांनी कौतुकही केलं, काही चुकलं किंवा काही नाही आवडलं हे सांगितलं. तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि सामान्य माणसांच्या पण प्रतिक्रिया खूप मिळाल्या. म्हणजे आम्ही थिएटरमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा लहान लहान मुलं येऊन मिठी मारायची किंवा त्यांच्या आया यायच्या, त्या इमोशनल झालेल्या असायच्या शेवटच्या प्रसंगानंतर. आणि त्या सगळ्यांनी याच्यातून जो सामाजिक संदेश पण होता तो योग्य पद्धतीने स्वीकारला होता. तर हे चांगलं वाटत होतं. किंवा आम्ही कोकणात गेलो त्यावेळेला तिकडचे तिकीट चेकर्स किंवा मॅनेजर्स आम्हाला सांगत होते की आमची दिवाळी चांगली जाणार आहे, कारण कोकणात थिएटर्स कमी आहेत, कोकणातली थिएटर्स चालत नाहीत असं म्हटलं जातं. आणि एका कोकणातला सिनेमा काढणं, मालवणी भाषेतला सिनेमा काढणं आणि तो सिनेमा चालणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं.
तर त्यांना जेवढं वार्षिक उत्पन्न होतं तेवढं त्यांना 2 आठवड्यात उत्पन्न झालं होतं त्यांचं. क्या बात आहे. तर त्याच्यामध्ये इतके खुश होते सगळे. खरंय. आणि ते जस्ट दिवाळीच्या आधी आम्ही होतो, हो. त्यामुळे त्यांना असं होतं की आमची दिवाळी छान जाणार तुमची. खरंय. वा. आता याच्यापेक्षा जास्त इमोशनल काय रिएक्शन असेल. खरंय. तर हे खूप म्हणजे चांगले प्रसंग किंवा चांगले क्षण अनुभवायला मिळाले. खरंय. त्याचबरोबर बीड सारख्या ठिकाणी असतील, अनेक ठिकाणी शाळेतल्या मुलांना त्यांचे शिक्षक घेऊन गेले आणि चित्रपट दाखवला त्यातल्या पर्यावरणाच्या विषयासाठी. तर एक कोकणातला जेव्हा एखादा विषय बीड सारख्या ठिकाणी पण तेवढाच पाहिला जातो, गुवाहाटीला पण पाहिला जातो, आणि परदेशात जपानपासून अमेरिकेत तर अजूनही शोध चालू आहे. खरंय. हे सगळं जेव्हा पाहिलं जातं त्यावेळेला मग वाटतं की नाही आपण निदान बरं काहीतरी केलं असेल की या सगळ्यांना इमोशनली. तो बेसिकली मला काय वाटतं माहितीये का, याच्यात जो एक लोकांना ज्यातलं समाधान, आनंद, त्यांचं भावूक होणं, हे जे आहे ना, ह्याचा आनंद जास्त मिळतो मला. बर. स्तुतीपेक्षा. ते जेव्हा बाहेर पडतं इमोशनली कनेक्ट होणं ते महत्वाचं. इमोशनली कनेक्ट माणूस झालाय आपल्या बरोबर, आपल्या कलाकृती बरोबर, ह्याचा जर आपल्याला अनुभव मिळाला ना तर ते बेस्ट मुवमेंट असते. खरंय. परदेशामध्ये जेव्हा चित्रपट झळकतो आणि त्याला अजून तू म्हणास की अजूनही शोध चालू आहेत परदेशात, तर तिकडल्या प्रतिक्रिया पण ऐकायला आवडतील. त्या तर खूप आहेत, त्या अजूनही येत आहेत. म्हणजे अजूनही इनबॉक्स आमचे भरलेले असतात, इंस्टाग्रामवर येत असतात, आणि सगळ्यांना प्रतिक्रियेला उत्तर पण कधी कधी देता येत नाही. पण सिनेमा रिलीज झाला तोच अमेरिकेत 1 किंवा 2 शोजने रिलीज झाला. मराठी चित्रपट अमेरिकेत 7-8 शोजच्या पुढे जात नाही. 12 शोज, 15 शोज. आमचे पहिल्या 3-4 आठवड्यांमध्ये 125 शोज झाले होते. आता आम्ही मोजणं राहिलंय, आता मोजायला पाहिजे, पण 125 शोज झाले होते आणि ते सगळे हाऊसफुल होते. बरं, हे तिकीट काढून झालेले शोज होते. त्याच्यानंतर जर्मनीत शोज झाले, नॉर्वेमध्ये झाले, ऑस्ट्रेलियात झाले, UAE मध्ये झाले, जपानमध्ये झाले, आणि चालू आहेत. म्हणजे अजूनही कुठून आम्हाला मेसेजेस येत असतात, त्यामुळे कळतं की तिकडे अजून शोध चालू आहे. तर तिथल्या लोकांना पण 2 गोष्टींचा, एकतर दशावतार सारखा विषय, त्या लोककलेबद्दल त्यांना नव्याने कळणं, याचं कुतूहल, त्यातला जो सामाजिक संदेश किंवा पर्यावरणाचा संदेश आहे त्याच्याबद्दलची त्यांची मतं, आणि दिलीप काका, ह्या आम्हाला कॉमन आलेल्या प्रतिक्रिया आहेत. खरंय. त्यातली जी मायथॉलॉजीचा जो आधार होता ते लोकांना आवडतं, त्यातली जी व्हिज्युअल्स आहेत ग्रँड, तर त्या व्हिज्युअल्स बद्दल खूप लोक भरभरून बोलतात, खास करून तो मत्स्य अवताराबद्दल. एक्झॅक्टली. तर या सगळ्याचं म्हणजे, आणि कित्येक जण असं सांगतात की आम्हाला भारतात परत यायला मिळालेलं नाहीये, पण या निमित्ताने आम्हाला आमचं कोकण परत दिसलं. वा. कारण की बरेच जण असे असतात की जे मनापासून काही बाहेर राहत नसतात, पण त्यांचं काम, त्यांचा व्यवसाय त्यांना तिकडे घेऊन गेलेला असतो. तर हे जे असे चित्रपटातले तुकडे असतात ना, ते त्यांना त्यांच्या मायभूमीशी पुन्हा जोडतात. बरं, ते जोडणं महत्वाचं आहे. खरंय. दशावतारला एवढं सगळं यश मिळालंय, तर यशाकडे तू कोणत्या दृष्टिकोनातून बघतोस आता? मी ऍक्च्युली यशाकडे फार जास्त हे बघतच नाही. म्हणजे ज्या क्षणाला तो चित्रपट पूर्ण झाला आणि तो प्रेक्षकांच्या स्वाधीन झाला किंवा प्रेक्षकांना अर्पण केला गेला, त्याच्यानंतर तो माझ्यासाठी संपलेला आहे. आता ते प्रेक्षकांचं आणि त्याचं नातं आहे. त्यामुळे त्याचं जे व्यावसायिक यश आहे ना, हे याचं क्रेडिट किंवा याचं श्रेय मला नाही असं मला वाटतं. त्याचं श्रेय हे प्रेक्षकांचं आहे. कारण प्रेक्षकांनी ठरवलं की आम्ही हा चित्रपट बघणार आहोत. प्रेक्षकांनी ठरवलं याच्यासाठी किती लांब जावं लागलं तरी आम्ही जाऊ. खरंय. प्रेक्षकांनी ठरवलं की मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं कठीण नसतं. प्रेक्षकांनी ठरवलं की चित्रपट भारताबाहेरही तेवढंच सक्सेसफुल होऊ शकतो. त्यामुळे मला वाटत नाही की हे आमचं क्रेडिट आहे. आम्ही तो बनवला, पण प्रेक्षकांनी ठरवलं की तो चालवायचा. तर त्यामुळे त्याच्या यशाकडे बघताना मला फक्त एवढंच वाटतं की या सगळ्या मॉडर्न फिल्म मेकिंगच्या काळामध्ये आपण प्रेक्षकांचा विचार करायला पाहिजे. आपण त्यांना गृहीत धरून चालणार नाही. आणि ते झालं की एकदा फिल्म मेकिंग संपलं, त्याची जर रन असतो तो संपला की त्यातनं बाहेर पडायचं हे कुठल्याही कामात नाही. हे माझा जुना स्वभाव आहे. म्हणजे तो आत्ताचा नाहीये. मी जेव्हा एकांकिकांमध्ये कामं करायचो त्यावेळेला ही एकांकिका संपली की त्याचा रिझल्ट काय लागतोय आणि आम्हाला बक्षीस मिळतंय का नाही मिळतंय, मला अभिनयाचं बक्षीस मिळतंय का नाही मिळतंय, हे बघायला मी थांबायचं नाही. मी घरी निघून जायचं.
ज्यावेळेला व्यावसायिक नाटकात पण काम करत होतो तेव्हाही तेच करायचो आणि मी मालिकांच्या बाबतीतही तेच करतो की माझा आजचा टीआरपी काय आलाय याचा आनंद करत बसण्याशी मला काहीही देणं घेणं नसतं. कारण की ते केलं की आपण वेगळ्या दिशेने प्रवास चालू होतो. मला तिकडे भरकटायचं नाही. मला माझं आणि प्रेक्षकांचं जे नातं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते करायचं. रंगभूमीचा विषय निघालेला आहे तर त्या प्रश्नाकडे येतो की रंगभूमीवरची जी शिस्त असते ती सेटवरती दिग्दर्शक म्हणून वावरताना कितपत उपयोगी पडते? खूप. मला तर वाटतं की जे काही आम्ही आता करू शकतोय ना त्याचं सगळ्याचं श्रेय हे खरं तर रंगभूमीलाच द्यायला हवं. कारण बालनाट्यातनं काम करताना शाळेच्या तिकडनं रुपारेलच्या एकांकिकांमधलं काम, आविष्कारची ओळख, तिकडनं वाचनाची, चांगलं पाहण्याची, चांगलं ऐकण्याची लागलेली सवय, या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या कुठल्याही कामात येतो. म्हणजे जो पूर्वीचा एवढा मोठा काळ हा बाकीच्या कामांमध्ये असतो ना त्या प्रत्येकातनं काहीतरी तुम्ही शिकत असता. टेलिव्हिजन मधनं टेलिव्हिजनचा अत्यंत जास्त उपयोग मला फिल्म मेकिंगला झाला. अच्छा. म्हणजे लोक म्हणतात की टेलिव्हिजन केलं म्हणजे फिल्म मेकिंग चांगलं करू शकणार नाही, पण मला ते पटत नाही. टेलिव्हिजनच्या लेखनातनं मला सातत्याने शिस्तीत लिहिण्याची सवय लागली. त्याच्यानंतर प्रेक्षकांपर्यंत रोज 22 मिनिटं प्रेक्षकांना एपिसोड होल्ड करून ठेवणं ही सोपी गोष्ट नसते. त्या प्रत्येक सेकंदाला होल्ड करण्याचं जे प्रेशर असतं ते फिल्ममध्ये दुपटीने वाढलेलं असतं. तर तो प्रत्येक सेकंद होल्ड करण्यासाठी काय करायला हवं याची तयारी तिकडे झाली. आणि ऍक्टर्स हँडलिंग, त्यांच्याकडनं योग्य काम काढून घेणं, कमीत कमी वेळात काम करता येणं, या सगळ्याचा उपयोग होतोच तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं रंगभूमी असेल, ऍडव्हर्टायझिंग असेल किंवा सिरियल्स असतील, या सगळ्या आधीच्या कामांचा उपयोग चित्रपट निर्मितीच्या वेळेला झालाच. मालिकांचा तो विषय काढलाय तर मालिकातलं जे गणित असतं की 22 मिनिटाचा एपिसोड लिहायचा आहे ते प्रेशर वेगळं असतं आणि त्या शिस्तीची तू म्हणालास की फिल्म मेकिंगच्या वेळेला ती उपयोगी. तर तुला आवडलेलं तुझं लेखन कोणतं मालिकेतलं? हे कठीण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडत असतात. असं जास्त चॅलेंजिंग म्हणूया आपण पाहिजे तर. नाही, मला ऍक्च्युअली मी सगळीच कामं खूप वेगळी केली. एकाशी दुसरं काही साधर्म्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात कंपॅरिझन करणं मला खूप कठीण जाईल. म्हणजे मी सुरुवात केलेली शुभम करोती मालिका ज्याच्यात मी सहाय्यक लेखक म्हणून काम करत होतो ते कम्प्लिटली वेगळं होतं. मला सासू हवी कम्प्लिटली वेगळं होतं. अस्मिता कम्प्लिटली वेगळं होतं. किंवा तुझ्या तर जीवा रंगाला वेगळं होतं, माझा वशिला वेगळं होतं, किंवा जीवाची काहिली. तर प्रत्येकच मालिका ही एकापेक्षा अत्यंत वेगळी होती. तर असं सांगता येणं कठीण आहे, पण मला त्यातलं आवडणं किंवा मला त्यातले जे इमोशन्स असतात ना किंवा लव्ह स्टोरीज किंवा इमोशनल मुवमेंट्स रंगवण्याचा जो भाग असतो ना तो मला स्वतःला खूप मी एन्जॉय करतो. आणि दुसरी मी एन्जॉय करतो की आपण ज्याला लोकांचं मनोरंजन करत असतो मालिकांच्या माध्यमातून त्याच वेळेला आपण त्यांना अगदी सहज जाता जाता काही सामाजिक विषयांकडे, काही समाज प्रबोधनाकडे त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकलो तर ते कसं करायचं, तर तो माझा आवडीचा भाग आहे, आवडीचा विषय. तर ते मी करत असतो. इन युअर फेस न वाटता किंवा खूप प्रचार की न वाटता ते कसं करता यावं याचं, आणि तो मला तो आवडतो. दशावतारच्या बाबतीतली अतिशय आनंदाची गोष्ट ती म्हणजे आता दशावतार मल्याळम भाषेत प्रदर्शित होतोय. आणि मला असं वाटतं की मराठीतला हा पहिला चित्रपट असणार आहे की जो मल्याळम भाषेत. त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. पण मुळात मल्याळम भाषेत प्रदर्शित होणं ते कसं काय जमून आलं? त्याचं कारण म्हणजे ना, एकतर मराठीतलं गोष्ट सांगण्याचा प्रकार आणि मल्याळम भाषेतली गोष्ट सांगण्याचा, सिनेमातल्या गोष्टी सांगण्याचा प्रकार ह्याच्यात साधर्म्य. अच्छा. आपली कोकणातली गोष्ट आहे, मल्याळम मध्ये पण समुद्र आणि तिकडचा जो कोकणासारखाच भाग आहे, त्यामुळे एक व्हिज्युअली नेचर वाईज पण एक सिनर्जी आहे दोन भागांना. तर आमचा चित्रपट बघायला आमचे वरुण गुप्ता म्हणून आमचे एक मित्र आहेत, मॅक्स मार्केटिंग नावाची खूप मोठी भारतातली फिल्म मार्केटिंग मधली कंपनी आहे, आणि त्यांनी खूप मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत. म्हणजे अगदी बाहुबली पासून मोठ्या प्रोजेक्ट्सना त्यांनी मार्केटिंगची बाजू सांभाळली. तर त्यांनी ज्यावेळेला ही फिल्म पाहिली त्यावेळेला त्यांच्या डोक्यात आलं की या फिल्मला आपण केरळमध्ये घेऊन जाऊ. आणि मीनवाईल आम्हाला खूप केरळमधनं मेसेजेस येत होते इनबॉक्समध्ये की ट्रेलर बघितल्यापासून की आर यू रिलीजिंग इट इन केरला. तर आम्हाला प्रश्न पडला की हे काय यांना एवढं अटॅचमेंट, काय एवढं. तर सिद्धार्थ मुळात मल्याळी केरळचा आहे, म्हणजे त्याचे आई वडील आजी आजोबा तिकडे राहतात. तर तो आम्हाला म्हणाला की ह्याच्यात ना आपली गोष्ट आणि आपली कॅरेक्टर्स ही खूप केरळच्या लोकांना रिलेट करू शकतील अशी आहे.
बरं. असं आमचं बोलणं झालेलं. आणि वरुणने पण सेम गोष्ट सांगितली. वरुणने एक छोटासा तिकडे सर्वे पण केला आणि मग त्याला लक्षात आलं की या गोष्टीला तिकडे एक चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. दुसरं मल्याळमचं एक स्ट्रेंथ ही आहे की मल्याळममध्ये हिरो हिरोईन ऍक्टर्स कोण आहेत याच्यावर लोक सिनेमा बघत नाही. तर गोष्ट काय आहे, सेटअप काय आहे, काय पद्धतीने गोष्ट सांगितली जाते याच्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मल्याळम सिनेसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांना प्रतिसाद देणारा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तिकडच्या प्रेक्षकांना चांगले चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायची सवय. तिकडे कल्चर असं आहे की येणारा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थिएटरमध्ये बघायचा. तर या सगळ्यामुळे मग आम्ही विचार केला की जर हा एक प्रयत्न असेल तर तो मल्याळममध्ये पहिले केला जावा. कारण की मल्याळम भाषेत आता मी डबिंग पण बघितलं आणि ते तर मल्याळम भाषेत तो तिथलाच सिनेमा वाटतो. अच्छा. म्हणजे असं बघताना वाटत नाही की आपण डब फिल्म बघतो. आणि ती मी केलेली फिल्म आहे म्हणून मी नाही म्हणते. म्हणजे मी आणि सुजय ते बघताना एन्जॉय इतकं करत होतो. अच्छा. त्यातली गाणी मल्याळममध्ये डब झाली आहेत दशावतारची, ते संवाद, त्यातल्या प्रत्येक पात्राचा आवाज हा इकडच्या पात्रांच्या अगदी आवाजाच्या जवळ जाईल असं त्यांनी केलंय. आणि ते खूप गमतीशीर वाटत होतं सगळं बघताना. आणि ती तिथल्या मातीतली ही गोष्ट वाटते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते एक चांगला प्रयत्न असू शकेल. खरंय. या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुझे गुरु किंवा मार्गदर्शक म्हणून कोणाचा उल्लेख करशील? मला असं वाटतं की कुठल्या एका माणसाचा उल्लेख करणं अशक्य आहे याच्यासाठी. खरंय. कारण म्हणजे आता मागे वळून पाहिलं तर मी इतका काळ या सगळ्यात आहे की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रमंडळींचा त्याच्यावर माझ्या सगळ्या जडणघडणीवर प्रभाव होत राहिला. म्हणजे अगदी शाळेत असताना आमच्या श्रद्धा पुळेकर बाई असतील, त्याच्यानंतर आमच्या पित्रेबाई असतील, कुलकर्णी बाई असतील किंवा खेडकर मॅडम असतील, ह्या तेव्हापासूनचा जो काही परिणाम आहे किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर दीपक राजाध्यक्ष असेल, प्रियदर्शन जाधव असेल, गिरीश ढोके असेल, चेतन दातार असेल, दुबेजी असतील, काकडे काका असतील, या सगळ्यांचा खूप त्या काळात प्रभाव होता. नंतर संगीत कुलकर्णी असतील की ज्यांनी पहिल्यांदा मी त्यांच्यावर मालिका केली. आणि मग वेगवेगळे आपले समवयस्कर लोक असतात किंवा कॉलेजमध्ये असताना अद्वैत दादरकर बरोबर आम्ही मित्रच होतो, आम्ही इतके एकत्र काम करत होतो सगळे. तर यांचा सगळ्यांचा आपल्या रोजच्या कामावर काही ना काहीतरी प्रभाव होत असतो. खरंय. माझ्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात मी आणि इरा एकत्र काम करत होतो. मी इरावती कर्णिककडनं घेतलेले असतील. खूप असे अनंत लोक असतात जी आपल्याला रोजच्या रोज प्रभाव करत असतात. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं गुरु म्हणून मी जास्त विचार करतो की आपण काय वाचतो, काय पाहतो, काय ऐकतो याच्याकडे. म्हणजे जयवंत दळवींसारखा सिद्धहस्त लेखकाचा रेग्युलरली त्यांची पुस्तकं वाचून आणि पारायण झाली आहेत त्याचा इम्पॅक्ट असतो, किंवा विजय तेंडुलकरांसारख्या लेखकाचा इम्पॅक्ट असतो. तर हे सगळं तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असतात. तुमचे आई वडील असतील, तुमचे आजी आजोबा असतील, तुमची मित्रमंडळी असतील. तर जर मला कोणी विचारलं की तुझा एक कोण गुरु आहे तर मी सांगूच शकणार नाही. कारण कणाकणाने आपण इतक्या लोकांकडनं इतक्या गोष्टी घेत असतो. आणि माझं काही फॉर्मल शिक्षण या भागात झालेलं नाही. म्हणजे मी ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग मध्ये फॉर्मल शिक्षण घेतलंय, पण फिल्म मेकिंग, एंटरटेनमेंट याच्यात काही माझं फॉर्मल शिक्षण नाही. अनुभवात शिकला. पण ते अनुभव जे आहेत ते या सगळ्या लोकांमुळे आले. म्हणजे सुजयचे वडील आहेत अशोक खांडे, त्यांच्या बरोबर आम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्सला काम केलं. त्यांनी कमी वेळात आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मॅनेजमेंटची जबाबदारी वेगवेगळ्या इव्हेंटची, प्रोजेक्टची सोपवली. तर या सगळ्याचा खूप डीप परिणाम तुमच्यावर होत असतो. खरंय. आणि त्यातनं तुमचे डिसिजन मेकिंग, त्यातनं तुमची जडणघडण होत असते. तर मला असं वाटतं सगळ्यात मोठा गुरु तर अनुभव आहे. बरोबर. खरंय. मित्रांनी एकत्र येऊन एक मोठं व्हेंचर करणं, मोठी निर्मिती संस्था स्थापन करणं, हा विचार कॉलेजमध्ये असताना होता का कधी नेमका घडला? हा, म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून मी, सुजय आणि ओंकार एकत्र काम करत होतो. म्हणजे मी 2 वर्ष सिनियर होतो त्यांना, पण आम्ही कॉलेजची नाटकं करत होतो, प्रोडक्शन सांभाळत होतो. मग ज्यावेळेला पालखी नाटकाचं प्रोडक्शन आम्ही सांभाळत होतो त्यावेळेला आम्हाला हळूहळू अंदाज यायला लागला प्रोडक्शन सांभाळणं काय असतं. कॉलेजच्या एकांकिकांचं तर करतच होतो. आणि मग ज्यावेळेला आम्ही शिक्षणासाठी बाहेर गेलो त्याच वेळेला माझं ठरलं होतं की शिक्षण करून आल्यानंतर स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. म्हणजे सुजय पण शिकायला पुण्याला गेला, मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो. त्याला आम्ही ठरवलं की आपण एकत्र यायचं, कारण आपण फक्त मित्र नाही तर आपली काम करण्याची पद्धत आणि आपले एथिक्स सारखे. करेक्ट. तर तुम्हाला काम करताना सारख्या एथिक्सची, सारख्या तत्वांची माणसं मिळणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला अशी माणसं एकत्र येतात
त्यावेळेला कदाचित ती जास्त चांगलं काम करू शकतात. करेक्ट. आणि मित्र म्हणून तुम्ही एकमेकांना हक्काने गोष्टी सांगू शकता. ऍट द सेम टाइम एकमेकांच्या ज्या स्ट्रेंथ्स असतात त्या एकमेकांना पूरक ठरू शकतात. या सगळ्याचा विचार खूप आधीपासून केला होता. आणि विकास गायतोंडे म्हणून एक खूप मोठे ऍडव्हर्टायझिंग मधले ऍड गुरु आहेत, ज्यांनी माझं लेखन बघितलं आणि त्यांनी मला कॉपी रायटिंग करायला बोलवलं. आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला इन्सिस्ट केलं की तुम्ही एकत्र कंपनी उघडा. म्हणजे आम्ही काम तर करतच होतो, पण त्याला फॉर्मलाइज करा. अच्छा. आणि ज्या काळात आमच्याकडे पैसेही नव्हते त्या काळात त्यांनी आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करायला सांगितली. कारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्हाला जास्त प्रोफेशनली काम करायला शिकवते. अच्छा. तर 2010 साली आम्ही काम चालू केलं. 2011 साली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म झाली आमची. आमचा सीए जो सुजयचा भाऊही आहे, आमचा सगळ्यांचा दादा आहे, प्रसाद दादा, त्याने आमच्याकडे पैसे नसताना स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून त्याची कंपनी फॉर्म करून दिली आम्हाला. आणि तेव्हापासून आम्ही अत्यंत प्रोफेशनली काम कसं करायचं याची वळण लावलं विकास गायतोंडी. कारण विकास गायतोंडेंनी या वळण लावताना प्रोफेशनलिझम शिकवला. त्याचबरोबर काम करण्याची पद्धत कशी असायला पाहिजे कुठलंही काम करतानाची, हे सगळं आम्हाला शिकवलं. आणि त्याच्यामुळे त्या कंपनीची ग्रोथ होऊ शकली. म्हणजे आधी फक्त आम्ही तिघं, मग एखादा एम्प्लॉई, असं करत करत आता जे स्किलला आम्ही पोहोचू शकलोय, तर त्यामागे हे सगळे लोक होते. खरंय. पण या सगळ्या प्रवासामध्ये आपण म्हणतो ना की घरच्यांचा वाटा तर महत्वाचा असतो आणि अर्थातच जो बायकोचा वाटा. अन्विताची भेट कुठे झाली नेमकी? अन्विताची भेट माझी आमचे कॉमन फ्रेंड्स खूप आहेत, तर त्यांच्या थ्रू माझी अन्विताशी ओळख झाली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही रेग्युलरली भेटत होतो. त्याच्यामुळे मग नंतर एकत्र भेटून मग प्रेम आणि मग पुढे लग्न वगैरे असं सगळं झालं. अजित भुरेंचा तू जावई आहे, तर ते सुद्धा या क्षेत्रातले, त्यामुळे त्यांचा सपोर्ट सुद्धा तुला असणार. हो, अर्थात खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युली अन्विताची ओळख होण्याआधीपासून मी आणि अजित काका एकत्र काम करत होतो. म्हणजे आम्ही एकत्र काही प्रोजेक्ट करत होतो. माझ्या अनेक जाहिरातींना ते आवाज देत होते. त्यामुळे खरं तर त्यांची आणि माझी ओळख आधी होती. अन्विताची ओळख माझ्याशी नंतर झाली. पण आमच्या दोघांचं कसं आहे की आम्ही एकत्र काम करत असताना आम्ही दोघेही आपल्या नात्याच्या मर्यादा सांभाळतो. आम्ही त्या क्रॉस होऊ देत नाही. आम्ही अत्यंत प्रोफेशनली आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतो. पण त्याच वेळेला मला हे नेहमी माहिती असतं की अजित काका नेहमी मला काही अडलं, मला काही अडचण आली तर माझ्या पाठीशी असणार आहे. तर ती एक स्ट्रेंथ म्हणून नेहमी असते. पण त्याचबरोबर माझं सगळं काम मी स्वतंत्रपणे करावं हे स्वातंत्र्यही मला असतं. बरोबर. तर मी माझं काम करत असतो आणि मला लागली तर मी त्यांच्याकडनं ऍडवाइस घेत असतो, त्यांची मदत घेत असतो. तेही हक्काने सांगत असतात. म्हणजे या पण सगळ्या दशावतारच्या प्रवासात ते क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून आहे. एक्झॅक्टली. तर ते या सगळ्यामध्ये आम्हाला दिशा दाखवणं किंवा त्यांचा जो चित्रपट निर्मितीचा अनुभव आहे त्याच्यात आम्ही कुठे भरकटत नाही आहोत ना, याच्यासाठी त्यांचा खूप मोठा आम्हाला वाटा आहे. खूप त्यांचा उपयोग झाला त्यांच्या अनुभवाचा. आणि एक काय म्हणतो, माझे आई बाबा या क्षेत्रातले नाही आहेत, त्यामुळे या क्षेत्रातल्या ज्या अडचणी आहेत किंवा या क्षेत्रातलं जे स्ट्रगल आहे हे माहीत असणारी व्यक्ती आपल्या घरात असणं ही एक कधीही स्ट्रेंथ असते. प्रश्नच आहे. चित्रपटाला यश मिळाल्यानंतर अन्विताची प्रतिक्रिया काय होती? अन्विताला ऍक्च्युली विशेष फरक पडत नाही. अन्विता अर्थात खूप आनंद झालाय तिला, पण तिने अजून चित्रपट पाहिला नाही. काय म्हणतोस? कारण तिने आधी इतके वेळा चित्रपट ऐकलाय, इतका म्हणजे पहिले कथा ऐकण्यापासूनच्या प्रवासात प्रीमियरला सुद्धा बघितलं नाही. ती बाहेर थांबलेली. तिने अजून चित्रपट पाहिला नाही आणि तिचं म्हणणं मी न पाहता चांगला चाललाय, मी पाहून तर उगाच कशाला बंद पाडतो, नंतर बघिन. पण नाही, तिला माझ्यावर खूप विश्वास आहे, माझ्या कामावर. पण त्याचबरोबर तिला पण धाकधूक होती ना, कारण निर्मिती पण होती, दिग्दर्शन पण पहिल्यांदाच करत होतो आणि प्रचंड स्टेक्स लागले होते याच्यामागे. खूप पैसा लागला होता, खूप जणांकडनं आर्थिक सहाय्य होतं, लोन होतं. कारण की हा काय खिशातले पैसे होते आणि टाकून बनवलेला चित्रपट नाहीये. खरंय. बँक लोन्स होती, घरं गहाण ठेवली गेली होती, कोणाकोणाच्या मित्रांचे किंवा आमचे जे सहनिर्माते आहेत त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले होते. तर माझ्या एकट्याच्या एका कल्पनेवर एवढ्या लोकांनी विश्वास ठेवणं आणि एवढा प्रचंड पैसा उभा करणं, या सगळ्याचं एक प्रेशर जसं मला असतं तसं तिलाही होतं ना, की हा एक चित्रपट मेक और ब्रेक ठरणार आहे. खरंय.
तर ते दडपण तिच्यावर होतच, जे तिने कधी मला सांगितलं नाही, पण ते एक असतं, तो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस असतो. त्यामुळे ज्या वेळेला तिने तो पडद्यावर प्रीमियर चालू झाला त्यावेळेला ती रिलॅक्स झाली की हा चला, आता रिलीज होतोय पिक्चर. त्या शुक्रवारी नीट झोप लागली होती का? हा मी सांगितलं ना, मग एकदा चित्रपट बनल्यानंतर मी म्हणजे त्या शुक्रवार शनिवार रविवार नंतर खरं तर मला झोपायला वेळ मिळाला. मला दोघांचा झोपायलाच वेळ मिळाला नव्हता, कारण की अनेक महिने ती पोस्ट प्रोडक्शन प्रोसेस चालू होती. त्याच्यानंतर शुक्रवार शनिवार रविवार अत्यंत महत्वाचे प्रमोशनचा वेळ असल्यामुळे प्रमोशन्स मध्ये जात होते. त्याच्यामुळे अक्षरशः मी सोमवार नंतर खरं तर शांतपणे 8-10 तासाची झोप पूर्ण केली कित्येक महिन्यांनी. खरं ती छान लागली. मराठी चित्रपट चालावेत म्हणून जे प्रमोशनसाठी प्रयत्न केले जातात, दहीहंडीला तुम्ही गेला होतात, काही ठिकाणी विजिट्स केल्यात वेगवेगळ्या, तर हे प्रसिद्धीचं तंत्र किंवा PR कॅम्पेन जे म्हणतो ते कितपत महत्वाचं आहे चित्रपट पोहोचवण्यात? मला असं वाटतं चित्रपट पोहोचवण्यासाठी त्याचं प्रसिद्धीचं तंत्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण त्याला त्या चित्रपटाची कथा काय आहे, त्या चित्रपटाचा आवाका काय आहे, कुठल्या प्रेक्षकांसाठी तो चित्रपट आहे, याच्यानुसार ते तंत्र वेगळं वेगळं असलं पाहिजे. म्हणजे त्याचा एक काय म्हणतात, एक साचा तयार नाही होऊ शकत की एक जसा दशावतार प्रमोट केला तसाच दुसरा चित्रपट केला तर तो वर्क होईल असं सांगता येत नाही. तर प्रत्येक चित्रपटाची गोष्ट आणि ती गोष्ट कुठल्या प्रेक्षकांसाठी आहे, त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय आहे, हे जेव्हा आपल्याला नीट कळत जाईल ना, त्यावेळेला त्याचं प्रमोशन नीट होईल. मग ते कदाचित प्रत्यक्ष भेटीगाठी असतील, कदाचित सोशल मीडिया असेल, कदाचित इतर जाहिरातीची माध्यमं असतील, तर ते इट इज लाईक सेलिंग अ प्रॉडक्ट. खरंय, तुम्ही बनवलंय, आता ते विकायचंय, पण ते कोणाला विकायचं हे जर माहित नसेल आणि भलत्याकडेच जाऊन जाहिरात केली तर ते जाहिरातीचे पैसे वाया आहेत. खरंय, किंवा ते श्रम वाया आहेत. तर ते होता कामा नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट नीट माहिती पाहिजे आणि तुमचा प्रेक्षक नीट माहिती पाहिजे. बरोबर आहे. सध्या एक झालंय कसं बघ की सोशल मीडिया हा भरपूरच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज असं झालेलं आहे की समीक्षक नसलेले पण रिव्ह्यू करतात आणि मग कधी कधी ट्रोलही केलं जातं आणि मग त्यावेळेला मानसिक त्रास होतो का? तू कसा रिॲक्ट करतोस किंवा तुझ्यावर ते असं काही झालंय का कधी? माझं म्हणजे टेलिव्हिजनच्या वेळेला तर मी हा अनुभव ऑलरेडी घेतलेला होता की आपल्या गोष्टीला कोणतरी शिव्या घालणार आहे, कोणतरी बोलणार आहे. टेलिव्हिजनला एवढा काही आम्ही दुर्लक्ष करायची सवय लागली होती. सिनेमाच्या वेळेला ज्या वेळेला पहिले असे रिव्ह्यूज यायला लागले किंवा लोक चांगल्या वाईट दोन्ही बोलू लागली, पण मी त्याच्याकडे विचार नव्हतो करत. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी त्याकडे त्यांच्यात अर्थात जे कोणी बोलतोय ते सगळं मी ऐकतो, त्यातलं जे योग्य वाटतं ते मी स्वीकारतो. मी माझ्या डायरीत नोंद करून घेतो. काही चूक वाटली, कोणीतरी सांगितलेला मुद्दा बरोबर वाटला, मग तो कोणी सांगितलेला असो, मग तो खरंच चांगला समीक्षक असो किंवा सामान्य कोणी माणूस असो, बरोबर, पण जर त्याने सांगितलेला मुद्दा योग्य वाटला तर मी तो नोंदवून ठेवतो माझ्याकडे. पण मी त्याचा परिणाम करून घेत नाही, कारण माझा विश्वास हा प्रेक्षकांवर होता. मी जे काही केलंय ते मी प्रेक्षकांसाठी योग्य आहे की नाही आहे. जर प्रेक्षकांनी त्याला रिजेक्ट केलं असतं किंवा प्रेक्षकांनी त्यातल्या चुका दाखवल्या असत्या किंवा त्यांना त्यातलं काही खटकलं असतं तर ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं. तर मी ते जास्त गांभीर्याने घेतो ह्याच्यापेक्षा. खरंय, हे नोंद करून घेतो मी. पण कोणी माझ्याबद्दल वाईट बोललं, मला नावं ठेवली किंवा चित्रपटाला नावं ठेवली तर मला त्याचा फरक नाही पडत. म्हणजे अपसेट वगैरे होत नाही, ते दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष नाही करत मी, पण मी त्याचा त्रास नाही करू. दुर्लक्ष करणं चुकीचं शब्द होईल, आणि दुर्लक्ष करणं म्हणजे मला काहीतरी फार ग्रेट येत आहे आणि मला त्यांचा ऐकायचं नाही, त्रास करून घेत नाही. त्रास नाही करून घेतो मी, ऑब्जेक्टिव्हली पाहतो त्याकडे. खरंय. सध्या बघ ना की आता एक वेगळे प्रॉब्लेम चालू झालेत तरुणांचे, की जरासं काही झालं की डिप्रेशन येणं, स्ट्रेस येतो त्यांना, आत्महत्या करतात काही जण. तर या सगळ्या तरुण पिढीला एक तरुण लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून तू काय सांगू शकशील? मला असं वाटतं की 2 भाग आहेत त्यातले. म्हणजे डिप्रेशन आणि क्लिनिकल डिप्रेशन ही एक महत्वाची टर्म आहेच, त्याच्याकडे सिरियसलीच पाहायला पाहिजे. पण आपण याचे पहिले 2 भाग करूया. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर मनोरंजन क्षेत्रात काम करताय तर ते क्षेत्र सोपं असणार नाहीये, याची तयारी असली पाहिजे. दुसरं म्हणजे आपली नेमकी कुवत काय आहे याचं आत्मभान आपण डेव्हलप करायला पाहिजे आणि त्यानंतर आपली कुवत वाढत राहावी याच्यासाठीच श्रम हे आपल्याला सातत्याने घेत राहायला पाहिजे. म्हणजे एक चित्रपट झाला म्हणजे आता मी सर्वोत्कृष्ट लेखक दिग्दर्शक झालो असं मला मानून चालणार नाही, मला परत नव्याने सुरुवात करावी लागणार. तर ती तयारी पाहिजे.
तिसरी गोष्ट म्हणजे अपयश आलं तर त्याच्याने खचून न जाता पुन्हा उभं राहायची ताकद असली पाहिजे. मी नेहमी त्याच्यासाठी एक उदाहरण देतो. माझं उदाहरण नाही, आमच्या एका मित्राने मला सांगितलं, पण ते मला खूप पटतं म्हणून मी ते नेहमी सांगतो. आपण मुंबईची लोक आहोत, आपण सगळ्यांनी दहीहंड्या बघितलेल्या आहेत. दहीहंडीला ज्या वेळेला एखादा संघ येतो तर तो संघ येतो, दहीहंडीकडे बघतो, दहीहंडी उंच असते, तो दहीहंडीसाठी उभा राहतो, थर रचतो, 5 थर 6 थर 7 थर, त्याचा हात पोचतो, कधी नाही पोचत, नाही पोचला तो सलामी देतो, तो उतरतो खालती किंवा पडतो. पडले की तुम्ही त्यांना कधी रडताना बघितलंय का? ते पडतात आणि नाचायला लागतात, एन्जॉय करतात ती मुवमेंट आणि पुढच्या गल्लीतली दहीहंडीच्या मागे जातात. आपण हा ऍटिट्यूड ठेवला पाहिजे. एफर्ट्स 100% आहेत, अटेम्प्ट 100% आहेत. अटेम्प्ट झाल्यानंतर अपयश आलं तर तेही सेलिब्रेट करा आणि पुढे जा. जर तुम्ही अडकून बसला की अरे ही हंडी म्हणजे तरी फुटली नाही, तर पुढची हंडी फुटणार नाही. त्याच्यापेक्षा चढा, प्रयत्न करा. जर तुमचे थर नाही नीट लागले, पडला तर परत उठतायचं. खरं. दशावतार. सॉरी, अजून एक. तर हे झालं डिप्रेशन, हे झालं आपल्या फील्ड बद्दल. डिप्रेशनच्या बद्दल मला अत्यंत गांभीर्याने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की बऱ्याच वेळेला आपल्याला आलेलं फ्रस्ट्रेशन किंवा आपल्याला आलेलं अपयश आणि क्लिनिकल डिप्रेशन यातला फरक आपल्याला कळत नाही. आपण बऱ्याच वेळेला या दोघांमध्ये गल्लत करतो आणि आपण कुठल्याही गोष्टीला डिप्रेशन म्हणतो. क्लिनिकल डिप्रेशन ही अत्यंत सिरियस गोष्ट आहे, एन्झायटी, क्लिनिकल डिप्रेशन, आणि त्याच्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळेला ही मदत घ्यायला लाजतो. मला असं वाटतं आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी तर अत्यंत हक्काने आणि उघडमथाने ही मदत घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही सातत्याने अत्यंत अनसर्टन फील्डमध्ये काम करत असता, चढ उतार होत असतात, खूप वेळ तुमच्या मेंदूचं काम असतं, त्यावेळेला तुम्हाला हे जे मेडिकल किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत या डेव्हलप होण्याची शक्यता असते. वारंवार आपल्याला सांगितलं जातं याच्याबद्दलच्या सुविधा आता अवेलेबल आहेत, तशी माणसं आहेत चांगली, योग्य माणसांकडे जाऊन त्याबद्दलची माहिती घेणं, त्यांच्यासमोर मोकळं होणं, त्याचे लागणारे काही औषधोपचार असतील तर ते घेणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला होतं काय, आपण एकतर आपल्याला नसलेलं डिप्रेशन आहे म्हणून बोलत बसतो आणि आपण त्याच्यात गुरफटून राहतो, किंवा खरंच डिप्रेशन असतं आणि आपण ते टाळत राहतो आणि मग ते सिव्हिअर होतं, मग कधीतरी त्यातनं आत्महत्येपर्यंत वेळ जाते. तर मला वाटत नाही कुठल्याही व्यक्तीला स्वतःहून आत्महत्या करायची असते, कुणालाही स्वतःचं आयुष्य संपवावं असं मनापासून वाटत नसतं. पण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांमुळे त्याला जे क्लिनिकल डिप्रेशन येतं त्याचा कदाचित एक परिणाम ती आत्महत्या असू शकते. त्याला जर योग्य वेळेला ती मदत मिळाली, त्याच्या आजूबाजूच्या माणसांनी, त्याच्या मित्रांनी जर वेळीच याची दखल घेतली तर कदाचित हे आपण थांबवू शकतो. तर आता कुठलं डिप्रेशन खरं आहे आणि कुठलं डिप्रेशन हे डिप्रेशनचं एक कवच आवरण आपण तयार केलंय हे आपल्याला समजलं पाहिजे, त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे असं वाटतं. प्रियदर्शनीचं जे कास्टिंग आहे, कारण तिने सुद्धा कमाल अभिनय केलेला आहे, तर ते कसं झालं? मला प्रियदर्शनीचं काम आवडलं होतं. मी तिच्या कामापेक्षा ना मला तिचा कॉन्फिडन्स आवडला होता ज्यावेळेला मी तिची जी काही कामं पाहिली होती त्याच्यात. आणि मला वंदनाचं जे पात्र आहे त्याच्यासाठी असा एक कॉन्फिडन्स करेक्ट असलेली व्यक्ती हवी होती की जिच्यात करेक्ट अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स असेल पण ती आगाऊ वाटणार नाही, कारण की त्या बॉर्डरवर ते पाहिजे. तर त्याच्यामुळे मी तिला अप्रोच केलं, तिला ऑडिशन करायला लावल्या आणि मी तिला सांगितलं की तुला दिसण्याचं सगळं जे तू कन्व्हेन्शनल जशी सुंदर दिसण्यासाठी तुला जे काही सपोर्ट असतो तो कुठलाही सपोर्ट इकडे असणार नाहीये. गावातली भूमिका आहे, अत्यंत विदाऊट मेकअप आणि विदाऊट असे झगमगीत किंवा छान दिसणारे कॉस्ट्युम्स नसणार आहेत, तिचे तर सगळे डल कलर्स आहेत. तर हे सगळं असणार आहे, तर तुझी तयारी आहे का? तर तिची तयारी होती, फक्त ती एवढं काम करत होती की ती तेवढ्या वेळ मला देऊ शकेल का याच्याबद्दल मला शंका होती. पण मग ते ऍडजस्ट झालं आणि तिची कमिटमेंट कामाच्या बद्दलची खूप चांगली, तिची समज खूप चांगली, दिग्दर्शक काय सांगतोय. मी जेव्हा ऑडिशन्स करतो त्यावेळेला माझा प्रयत्न हाच असतो की ते ऍक्टिंग काय करतायत ह्याच्यापेक्षा त्यांना दिग्दर्शक सांगत असलेली गोष्ट कळतेय का आणि ते त्याला कसं रिॲक्ट करतायत हे समजून घेणं माझ्यासाठी महत्वाचं असतं. तर मी ते जेव्हा तिच्यात आहे हे कळलं ना त्यावेळेला मी ठरवलं की आपण हिला घेऊन काम करूया. कारण
वंदनाचं कॅरेक्टर आहे हे अत्यंत अवखळ मुलीपासून ते एका चळवळीला हेड करणाऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. बरोबर. आणि ते काही महिन्यातली स्थित्यंतर आहेत हो. ज्याच्यामध्ये तिच्या आयुष्यातली अत्यंत जवळची प्रिय व्यक्ती जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर त्या त्रासातनं त्या दुःखातनं बाहेर पडून तिला कशाचं तरी प्रतिनिधित्व करायचंय. तर हे सगळं आणि काय ते सगळंच्या सगळं प्रत्येक प्रसंगात आपल्याला दिसत नाही, तुकड्या तुकड्यांमध्ये येतं. तर त्याच्यासाठी ती समज असणं गरजेचं असतं आणि दिग्दर्शकावर विश्वास असणं, त्याला सरेंडर करणं, हे सगळं तिच्यात होतं. बरोबर. आणि तिला इनिबिशन्स नव्हते. ऍक्टर म्हणून जेव्हा तुम्हाला इनिबिशन नसतात, मी कसे दिसेल याचं इनिबिशन जर कलाकाराला असेल, हिरो हिरोईन कोणालाही, तर ते खूप कॉन्शियस असतात काम करताना. खरंय. तर मला असे ऍक्टर्स हवे होते की ज्यांना फरक पडत नाहीत की ते कसे दिसत आहेत. त्यांचा पूर्ण विश्वास हा दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आहे की तो जे काही दाखवायचं ते योग्य दाखव. खरंय. आणि ते प्रियदर्शनीमध्ये छान होतं. आणि मला असं वाटतं की तिच्यात खूप जास्त कपॅसिटी आहे अजून, खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं ताकदीने करण्याची, आणि ती प्रोसेसमध्ये अजून खुलत जाईल, अजून तिची स्ट्रेंथ वाढत जाईल असं मला वाटतं. दशावताराच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट ही सांगावीशी वाटते की यंदाच्या वर्षीचे जे चित्रपट म्हणायचे झाले तर दाक्षिणात्य कांतारा आणि मराठीतला दशावतार, लोकांनी तुलना पण केली असेल किंवा मुळात लोककला म्हण किंवा ती संस्कृती म्हण, तिकडे कांतारानी जपली, इकडे दशावतारनी जपली, तशी कंपॅरिझन जेव्हा लोक करतात तर तेव्हा काय वाटतं किंवा तू त्याच्याकडे कसं बघतोस? मला चांगलं वाटतं खरं तर, कारण की मला ज्यावेळेला मी हा सिनेमा करायला घेतला त्यावेळेला किंवा तो तयार झाल्यानंतर बऱ्याच जणांनी मला विचारलं की कांताराची कॉपी आहे का किंवा कांतारा सारखा आहे का. तर मी नेहमी सगळ्यांना म्हणत होतो की असं काही नाही, तुम्ही सिनेमा बघा तुम्हाला कळेल. बरोबर. पण मी आता काही सांगणार नाही. पण काय आहे, कोकण आपलं जे आहे ना ते अख्खं खालती केरळापर्यंत पसरलेलं आहे आणि त्या सगळ्या कोकण किनारपट्टीवर सारख्या पद्धतीच्या संस्कृती आहेत. आपले देव सारख्या पद्धतीचे, म्हणजे निसर्ग पूजक असणं किंवा आपल्या रूढी परंपरा या एकमेकांना साधर्म्य असणारे आहेत, आपल्या लोककला साधर्म्य असणारे आहेत, यक्षगान असतील किंवा आपल्याकडचे दशावतार असतील किंवा अजून भरतनाट्यम असेल, या सगळ्यामध्ये साधर्म्य. तर या सगळ्याचा परिणाम हा आपल्या कथाकथनावर होणार आहे आणि त्याच्यातलं साधर्म्य पण दिसणार आहे, हे माहिती होतं. पण त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी होती, त्यांचा स्केल वेगळा होता, आपला स्केल वेगळा होता. तर मला असं वाटत होतं की मी माझी गोष्ट सांगावी, त्यांनी त्यांची सांगावी, प्रेक्षकांना जे आवडणार ते प्रेक्षक बघणार आहेत. खरंय. आणि ऋषभ शेट्टींनी पण एक अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली होती, ती तुझ्याकडनं ऐकायची मला. नाही, काय झालं, म्हणजे आमची काही स्वतःची काही भेट झाली नाही किंवा मला, पण मला असं कळलं की ऋषभ शेट्टी आणि त्यांची जी टीम आहे ती दशावतार या सिनेमाकडे खूप आधीपासून लक्ष ठेवून होते. कारण ज्या वेळेला तिथे कांताराचं प्रमोशन चालू झालं त्यावेळेला महाराष्ट्रात असा कुठला तरी एक सिनेमा येतोय आणि त्याच्याबद्दल खूप चांगलं मत प्रेक्षकांचं तयार होतोय, याचा कॉग्निशन्स त्यांच्या टीमने अर्थातच घेतला होता आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. नंतरच्या टप्प्यात ज्यावेळेला त्यांची फिल्म रिलीज झाली त्याच्या जस्ट काही आठवड्याआधी आमची फिल्म रिलीज झाली होती आणि ती महाराष्ट्रात खूप चांगली चालतीये. खूप थिएटर्स हिंदीचे सिनेमा बाजूला ठेवून हा मराठी सिनेमा चालवतायत आणि प्रेक्षक प्रचंड गर्दी करतायत, हेही त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. रादर त्यांना थिएटर्स मिळताना पण त्याचा स्ट्रगल होता. बरोबर. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं कुठेतरी. आणि मग त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांना पाहण्यात इंटरेस्ट आहे आणि त्यांना पण आवडतंय की निसर्गाशी संबंध असलेला किंवा आपल्या मिथकांशी संबंध असलेला काहीतरी चित्रपट बनतोय. अर्थात त्यांना अजून पाहता आला नसावा कदाचित, आणि मला त्याच्यानंतरची काही अपडेट नाहीये, पण एवढं नक्की की आमचे मित्र एक दोन त्यांना जेव्हा भेटले होते त्यावेळेला त्यांचं असं बोलणं झालेलं की साधारण दिवाळी नंतर तोपर्यंत त्यांचा प्रवासच चालू होता आणि अगदी दुबई पासून सगळीकडे, तर दिवाळी नंतर ते तो चित्रपट पाहणार होते एकत्र स्पेशल स्क्रीनिंग मध्ये. बघूया आता, काय माहित नाही. बरं, जे अजून कळायचंय ते अजून कळायचंय. असं बऱ्याच जणांकडनं, म्हणजे दाक्षिणात्य बऱ्याच कलाकारांनी त्याचा ट्रेलर बघितलाय, टीझर बघितलाय, आमच्या टीमकडे त्यांचे पर्सनली मेसेजेस आलेले असतात. पण मला कुठेतरी असंही वाटत होतं की याचा आपण प्रमोशन म्हणून वापर होऊ नये. खरं, म्हणजे ज्या वेळेला कोणीतरी तो चित्रपट पाहेल आणि ते पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल बोलेल तर ते जास्त योग्य ठरेल. खरं, ट्रेलर किंवा टीझर बघून त्याच्याबद्दलचे जे रिॲक्शन्स आहेत त्या आम्ही मग जास्त काही कुठे त्याचं काही नाही वाच्यता केली नाही. पण परदेशस्थ लोकांनी, म्हणजे जे परदेशस्थ हे त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांनी, म्हणजे
काय म्हणू आपण अमराठी म्हणू. अमराठी. तर आणि जे भारतीय नाहीये, हो तर त्या भारतीय वंशाच्या नसलेल्या लोकांनी सुद्धा चित्रपट बघितला आणि हो. दशावतार बद्दल ते त्यांच्या रेडिओ शोज मध्ये बोलले. हो त्याबद्दल पण सांग. हो खूप ठिकाणी युट्यूब चॅनल्सवर लोक बोलले आहेत. अनेक जण अमेरिकेत चित्रपट बघायला आले, त्याची पोस्टर्स बघून आलेत आणि त्यांना ते भारतीय संस्कृतीबद्दलचं एक आकर्षण असतंच. त्यात त्यांना भाषा समजली नसली, त्याचा कॉन्टेक्स्ट समजला नसला तरी तिथले इमोशन समजले. खरंय. बाप मुलाचं नातं समजलंय, त्याने घेतलेल्या प्रतिशोधाचा प्रयत्न समजलाय, एन्व्हायरमेंट बद्दलचा जो विषय तो त्यांना समजलाय. तर जे महत्वाचे त्यातलं जे टेकअवेज आहेत ते त्यांच्यापर्यंत नीट पोहोचले आणि त्याच्या पुढे जाऊन चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं. एक स्वतःची व्हिज्युअल लँग्वेज, एक स्वतःची चित्रभाषा घेऊन लोकांसमोर येतो एक चित्रपट, हे त्यातनं सिद्ध होतं असं मला वाटतं. त्यामुळे ते चांगलं वाटतं मला. नक्कीच नक्कीच. जसे यावर्षी 2025 मध्ये अनेक मराठी चित्रपट आले, तसे नवीन दिग्दर्शकांचे सुद्धा अनेक चित्रपट आले. त्याचप्रमाणे आता थांबायचं नाही सारखा चित्रपट शिवराज व्हायचा तर किंवा अजूनही काही असतील. तर अशा सगळ्या दिग्दर्शकांचे प्रोजेक्ट तू बघितले आहेस का, किंवा तू नवोदित दिग्दर्शकांना या क्षेत्रात जे येऊ पाहतात त्यांना तू काय सांगू शकतोस? मी या वर्षातले ना, आत्ताच काही दिवसांपूर्वी आमच्या एका राऊंड टेबलच्या निमित्ताने या वर्षातल्या नवोदित दिग्दर्शकांची सगळ्यांची आमची भेट झाली आणि आमचं बोलणं झालं. बरं. पण त्या आधी सुद्धा मी शिवराजची फिल्म प्रीमियरला पाहिली होती, रोहन मापुसकरची एप्रिल मे. त्याच्यानंतर आशिष बेंडेची तर मागे चालली होती आत्मबिंबलेख, ती पाहिली होती. तर नवोदित दिग्दर्शकांच्या असतील किंवा एस्टॅब्लिश डिरेक्टर्सच्या असतील, मी सगळ्यांचे चित्रपट शक्यतो पाहिलेले, बघितलेले, एखाद दुसरा अपवाद वगळता पाहिलेले. आणि मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक जण स्वतःचं एक वेगळं भावविश्व घेऊन, स्वतःची एक फिलॉसॉफी घेऊन आणि एक स्वतःची मेथडॉलॉजी घेऊन चित्रपट बनवण्याचे प्रयत्न करतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, पण एम एकच आहे की ती म्हणजे मराठी चित्रपट जास्त ठाशीवपणे प्रेक्षकांसमोर घेऊन जाणं आणि वेगवेगळे प्रयोग करणं. मग काही हे अत्यंत एक्सपेरिमेंटल प्रयोग असतील, काही अत्यंत कमर्शियल प्रयोग असतील, काही या दोन्हीचं मिक्सचर असेल. पण हे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग आता व्हायला लागले आणि नवीन आवाज आहे, त्याचे नवीन मार्ग आहेत, त्याचे ठोकताळे नाहीयेत, कारण की कोणालाही याचं ग्रामर काही ठरलेलं नाही. बरोबर. तर ते खूप एक्साइटिंग आहे माझ्या दृष्टीने. आणि मला असं वाटतं की आता येत्या काळात हे वाढत जाईल. नवीन आलेल्या तंत्रज्ञानामुळे म्हणा किंवा मीडिया एक्सप्लोजनमुळे म्हणा, आता गोष्ट सांगण्याची इच्छा असणाऱ्यांची पण संख्या वाढली आहे, ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला गोष्ट सांगण्याचा एक मोह असणार आहे आणि चान्सही असणार आहे, संधी पण मिळणार. हो अर्थात असणार आहे. आणि आता उलट जबाबदारी वाढली आहे आमच्या सगळ्यांची. कारण मराठी चित्रपट निर्मिती जर आपल्याला सातत्याने करायची असेल तर त्यासाठी एकमेव गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे मराठी प्रेक्षकांनी सिनेमागृहापर्यंत येणं. तर आपल्याला सिनेमागृहापर्यंत प्रेक्षकांना आणण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे गोष्ट सांगत राहायला लागणार आहे आणि ती गोष्ट सांगताना आपल्याला प्रेक्षकांचा विचार करायला लागणार आहे. जर प्रेक्षक सिनेमागृहात येतील, त्यांना सिनेमागृहात चांगले सिनेमे पाहायची सवय लागेल, तरच मराठी चित्रपट हा अजून पुढच्या स्तरावर जाईल. खरंय. त्यामुळे आम्ही येणाऱ्या प्रत्येक नवीन दिग्दर्शकाची जबाबदारी ही खूप जास्त असणार आहे की आपल्याला कोणालाही गृहीत न धरता प्रेक्षकांना सातत्याने दर्जेदार मनोरंजन द्यावं लागणार आहे. दर्जेदार मनोरंजनाचा तू उल्लेख केलास. सप्टेंबर महिन्यातच बघ की तुमचा चित्रपट ज्या वेळेला आला दशावतार, त्याच दिवशी अजून 2 चांगले चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी तर 5 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. तर मग पण त्याचा परिणाम काही चित्रपटांवरती झाला, म्हणजे काहींना बॉक्स ऑफिसचं नाही यश मिळालं. तर या संदर्भात काय करता येईल? म्हणजे एखाद्या निर्मात्यांनी थांबावं का, की बाबा हा रिलीज होतोय तर मी थांबू? मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग असतो. तो आपला प्रेक्षक वर्ग कोण आहे हे एक तर ओळखायला पाहिजे. दुसरा, जो चित्रपट येतोय त्याचं टाइम टेबल काय आहे, कोणी कधी चित्रपट अनाऊन्स केलाय. आता दशावतार मे महिन्यातच किंवा जून फर्स्ट वीक मध्ये अनाऊन्स झाला होता. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याचा कालावधी होता. बऱ्यापैकी आधी तारीख फिक्स झालेली होती. बऱ्याच वेळेला काय होतं, परस्परांमध्ये समन्वय नसतो. तर मला असं वाटतं की सगळ्या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये एक समन्वय साधता येऊ शकतो का. आमच्या बाजूने आम्ही तो प्रयत्न केला आहे. म्हणजे असं नाहीये की आम्ही प्रयत्न केला नाही, पण ते दुर्दैवाने प्रत्येकाच्या काहीतरी प्रायोरिटीज असतात. कदाचित त्यांच्या काही अडचणी असतील की ते त्याच दिवशी त्यांना रिलीज करावे लागले पिक्चर. पण
त्या चित्रपटाने त्यांचं नुकसान झालं असं मला वाटत नाही. त्यांना त्यांचा ऑडियन्स होता, त्या ऑडियन्सला केटर करण्यासाठी त्यांनी तो चित्रपट त्यावेळेला रिलीज केला असेल आणि त्याचे जे काही यश अपयश असेल ते त्यांना मिळालं असेल. याच्यात बदल होऊ शकतो का? आता डेफिनेटली होऊ शकतो. म्हणजे सगळ्या महत्वाच्या निर्मात्यांनी आणि प्रोडक्शन हाऊसेसनी, स्टुडिओजनी एकमेकांशी जर समन्वय साधला तर आपण त्याचा एक टाइम टेबल बनवू शकतो आणि त्या टाइम टेबल प्रमाणे फिल्म्स रिलीज होऊ. खरंय. पण तरीही कधी ना कधीतरी स्पर्धा होणार, कारण की चित्रपटांची संख्या जास्त असणार, आठवड्यांची संख्या कमी असणार. बरोबर. त्यामुळे कधीतरी सिनेमे एकमेकांच्या बरोबर येणार. आम्ही तर प्रयत्न करत होतो की आमच्यामुळे इतर चित्रपटांना फायदा व्हावा, त्यांच्यामुळे आम्हाला फायदा व्हावा, एकमेकांचं प्रमोशन केलं जावं, तर ते आम्ही करत होतो. पण तरी त्याला एक मर्यादा असणारच. बरोबर. समन्वय हवा ही गोष्ट, समन्वय आपण साधू शकतो, पण एकदा स्पर्धा असली तर मग ती स्पर्धा म्हणून घेण्याची आपल्याला तयारी असली पाहिजे. पण ती स्पर्धा निकोपही असली पाहिजे. अर्थातच. मला म्हणजे माझा तर कपट आणि काय म्हणतात त्याला मॅनिप्युलेशनवर विश्वास नाही. मला असं वाटत नाही कपट किंवा मॅनिप्युलेशनने तुम्ही फार काही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणाच वर्क होतो. खरंय. वा. आणि तोच आपण जर मार्ग ठेवला समन्वयाचा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा तर तो यशस्वी होऊ शकतो. खरंय. तर चित्रपटांनी एकमेकांशी समन्वय साधला तर उत्तम आहे. नाही साधता आला आणि उद्या स्पर्धा आली तर ती निकोपपणे व्हावी आणि त्या निकोप स्पर्धेमध्ये जे काही बेस्ट आहे ते जगणं आहे. खरंय. सुबोध, महेश मांजरेकर सरांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यांनी असं म्हटलंय की 1.5 वर्षात सिनेमे बंद पडणार AI मुळे. तर तुझं या विषयाबद्दलचं मत काय? मला असं नाही वाटत की AI मुळे सिनेमा निर्मिती बंद होईल. AI हे अत्यंत मॉडर्न तंत्रज्ञान आहे, ज्या तंत्रज्ञानामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी करणं शक्य झालंय. मग त्या अॅनिमेशन मधल्या असेल, मग त्या गणित सोडवण्यापासून प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक कामामध्ये AIचा वापर केला जातोय. तसं तो चित्रपट क्षेत्रात पण आता यायला लागला. ही जी बदलांची नांदी आहे ती आपण बदलू शकत नाही, ती थांबवू शकत नाही. खरंय. त्याला अडॅप्ट करणं, त्याला तोंड देणं आणि त्यातनं मार्ग काढणं हे खरं तर जमायला हवं आम्हाला. पण मला असं वाटतं की AI हे शेवटी मशीन आहे. मशीन लर्निंग या प्रोसेसमधनं तयार झालेलं AI ही गोष्ट आहे. तर ते परफेक्शनकडे घेऊन जातं आणि मुळात अभिनय ही गोष्ट किंवा मानवी जे काही भावना असतात या इम्परफेक्ट असतात. कधी त्याच्यात परफेक्शन नसतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात एक जिवंतपणा वाटत असतो. जसं ऍक्टिंगमध्ये डोळे हा आमच्यासाठी स्टोरी टेलिंगचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बरोबर. तर हे डोळ्यांमधलं जे नॅचरल असणं, त्यातलं जे एक भावना व्यक्त करण्याचं जे डोळ्यांमधनं शक्य होतं ते AIला शक्य होईल असं मला वाटत नाही. त्याच्यात तो यांत्रिकपणा राहील आणि एखादी यांत्रिक गोष्ट सातत्याने प्रेडिक्टेबल होत असलेली गोष्ट तुम्ही खूप काय पाहू नाही शकत. त्यामुळे मला असं वाटतं की तंत्रज्ञान म्हणून आपण त्याच्याकडे बघूया, त्याचा वापर करूया, त्याच्या बरोबरीने पुढे जायचा प्रयत्न करूया आणि यशस्वी होऊया. म्हणजे नया दौर सारख्या सिनेमामध्ये खूप पूर्वी आपण घोडागाडी विरुद्ध गाडी असा संघर्ष पाहिला. खरंय. त्या काळात पण तो संघर्ष होऊन पण गाड्या आल्याच ना. तसं तंत्रज्ञानाने आपल्याला प्रत्येक वेळेला सहाय्य केलं, यंत्रिकीकरण झालं, त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की नोकऱ्या जातील, त्यातनं मार्ग निघाला. कॉम्प्युटर झाले त्यावेळेला आपल्याला वाटलं की नोकऱ्या जातील, त्यातनं मार्ग निघाला. तसंच AI हे नवीन तंत्रज्ञान आहे, ते शिकून घेऊन त्याचा जर आपण चांगला उपयोग करायचं ठरवलं तर कदाचित आपल्याला म्हणजे त्याचा फायदाच होईल. फायदा होईल. अजून 5 वर्षानंतर आपली मराठी इंडस्ट्री कुठे असेल? मला असं वाटतं की आपण जर प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर आपली मराठी इंडस्ट्री ही भारतातल्या इतर प्रादेशिक भाषांमध्ये जी कामं चालतात त्यातली खूप महत्वाची आणि मोठ्या स्तरावरची इंडस्ट्री होऊ शकते. आता आपण त्याला इंडस्ट्री म्हणावं इतका मोठा आपला टर्नओव्हर नाहीये. आपण स्वतःला इंडस्ट्री म्हणवतोय, पण इंडस्ट्री म्हणण्यासाठीचा जो प्रोफेशनलिझम लागतो, जे स्केल लागतं ते अजून आपण साध्य करू शकलेलं नाही. मला असं वाटतं आपण दाक्षिणात्य चित्रपटांची तुलना करतो. आपण दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होता त्याच्याने खुश पण होतो आणि असूया पण निर्माण होते. पण मला असं वाटतं की तिकडे इंडस्ट्री म्हणून त्याच्याकडे पाहण्यासाठीचा जो प्रोफेशनलिझम आहे, जी शिस्त आहे, जे काय म्हणतात जी एक धडाडी आहे, ती कुठेतरी आपण त्यात कमी पडतोय का हे सेल्फ रिफ्लेक्ट आपण करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि ती शिस्त आपण मराठी चित्रपटांमध्ये आणायला पाहिजे, सिने निर्मितीमध्ये आणायला पाहिजे. म्हणजे आपण त्याचा इंडस्ट्री म्हणून विचार करू शकतो. मग त्याच्या टेक्निकल साईड्स असतील,
मग त्यातले कॉन्ट्रॅक्ट करणं, पैशांच्या व्यवहारांमधली पारदर्शकता असेल, त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असेल, त्यातलं प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीची माध्यमं तयार करणं असेल, तर सर्वांगाने त्याचा विचार करावा लागेल. खरंय. तरच आपण 5 वर्षांनंतर अजून मजबूत स्थितीत असू. आता नाही होत म्हणजे आता आपण आधीपेक्षा बरे आहोत, पण म्हणजे आपण सर्वोत्कृष्ट आहोत असं मला नाही वाटत. आपण विचार करायला पाहिजे की भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात महाराष्ट्रात झाली. एका मराठी माणसाने भारतीय चित्रपट सृष्टी निर्माण केली. खरंय. आणि असं असून सुद्धा आपण पूर्णपणे आपल्या स्वतःच्या ताकदीवर मोठे होऊ शकलो नाही. आणि त्याची अनेक कारणं आपण शोधत असतो, त्याच्यावर चर्चा चर्विचरण करत असतो, पण आपण त्यातनं मार्ग काढत नाही असं मला वाटतं. तो मार्ग काढण्याची जबाबदारी आमच्या तरुण पिढीची आहे. आम्ही त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि आम्ही ते बदलायचा सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे. आपण केवळ प्रेक्षक सिनेमाला येत नाहीत असं म्हणून तो प्रश्न सुटणार नाहीये. खरंय. तर तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये. त्याला वेगवेगळ्या अंगाने या प्रश्नाकडे बघावं लागेल आणि तो सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागेल. तर ते बदलेल. खरंय. तू स्वतः एक उत्तम लेखक आहेस, उत्तम दिग्दर्शक आहेस. अशा कोणत्या दिग्दर्शकांचा उल्लेख करशील की जे तुला आवडतात? खूप आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पुन्हा असं एक का म्हणजे भारतीय दिग्दर्शकांमध्ये म्हणाल तर राजकुमार हिरानी सरांचं मला आवडतात, मणिरत्नम त्यांचे आवडतात, मारी सेल्वराज आहेत. दाक्षिणात्य खूप दिग्दर्शक आहेत वेगवेगळे, त्यांनी खूप छान काम केलंय. खूप आहेत. श्रीराम राघवन आहेत. म्हणजे खूप आहेत खरं तर. खूप आहे. असं नाव घेणं कठीण आहे. किंवा मार्टिन स्कॉर्सेसी आहेत, स्टीव्हन स्पिलबर्ग आहेत. आपण त्यांचे सिनेमे पाहतो आणि मराठीमध्ये खूप छान छान काम खूप काळापासून होत आलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे लिमिटेड रिसोर्सेस मध्ये चांगला कॉन्टेंट क्रिएट करणं हे मराठी चित्रपटांनी सातत्याने केलेलं आहे. खरंय. त्यामुळे असं कुठल्या एका दिग्दर्शकाचं नाव घेणं खूप कठीण. तसंच लेखकांचं पण आहे. हो, अर्थात. कारण की प्रत्येक चित्रपट वेगळा असतो. त्याची निर्मिती प्रोसेस वेगळी असते आणि त्याच्या मागे लागणाऱ्या लोकांचं जे स्किल असतं ते वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही असं जजच करू शकत नाही की या एका माणसाच्या आवडी म्हणजे हा एकच माणूस माझ्या आवडीचा. खरंय. वेगवेगळ्या पद्धतीचं काम मला पाहायला आवडतं आणि त्याच्यामुळे ते दिग्दर्शक पण वेगवेगळे आणि लेखक पण वेगवेगळे आवडत असतात. खरंय. मराठी चित्रपटांबद्दल आपण बोलतच आहोत. सचिन बिलियन ड्रीम्स हा तुझ्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आहे की ज्याकरता तू गाणी पण लिहिलीस आणि त्याचं म्युझिक अर्थातच A.R. रहमान सरांचं. तर तो अनुभव मला आज जाणून घ्यायचा. ऍक्च्युली ना मी काही असा कवी किंवा गीतकार नाहीये, पण त्यावेळेला अनावधानाने ते अचानक माझ्याकडे आलं काम आणि ती अत्यंत न सोडवावी अशी ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळे मी ते केलं काम आणि छान अनुभव होता खरं तर. की एक चित्रपट तयार झालेला आहे, पण सचिन सरांना असं वाटलं की हा चित्रपट मराठीत व्हावा. तर त्यामुळे त्यांनी ठरवलं की मी त्यातला जेवढा मराठी भाग आहे तेवढा रिशूट करेन, त्यातली गाणी मराठीत व्हावी. तर अजित बुरे सचिन सरांबरोबर त्यातलं मराठीकरणचं काम करत होते आणि अत्यंत शेवटच्या क्षणी असं लक्षात आलं की त्यातली गाणी करायची राहिलीत आणि ती गाणी करायला पाहिजे. आणि रहमान सर चेन्नईत होते. त्यांचा इकडे एक स्टुडिओ होता, ज्या स्टुडिओ मधनं चेन्नईशी आम्ही कोऑर्डिनेट करून ते करणार होतो. आणि रिशाद कामिल सरांनी लिहिलेली गीतं होती, ज्या गीतांचा अनुवाद करायचा नव्हता, पण तो अर्थ आणि त्याचा जो भावार्थ आहे तो पोहोचणं गरजेचं होतं. म्हणजे लिटरल ट्रान्सलेशन न करता पण ते पोहोचवणं गरजेचं होतं. त्यातले जे की वर्ड्स आहेत, महत्वाचे जे शब्द आहेत ते तसेच येणं गरजेचं होतं. त्याचे खूप कॉम्प्लेक्सिटीज होते आणि दिवस खूप कमी होते. म्हणजे अक्षरशः 48 तासांमध्ये केलेलं काम आहे ते. खरंय. पण मजेदार अनुभव. सचिन तेंडुलकरांबरोबर काम करणं म्हणजे तो एक वेगळाच अनुभव असतो. आणि तेच होतं ना की शेवटी आपण केलेलं काम सचिन सर जज करणार आहेत की योग्य आहे की नाहीये. आणि मग त्यांना ते दाखवलं गेलं, त्यांना ती आवडली, त्यांच्याबरोबरची भेट झाली आणि रहमान सरांबरोबरचं ऑनलाईन कन्व्हर्सेशन चालू होतं. तर मस्त अनुभव होता. खरंय. दशावतारनी एक यशाची उंची गाठलेलीच आहे, अजूनही गाठणारच आहे. पण आता पुढे काय, म्हणजे पुढच्या योजना काय? एक जबाबदारी तर वाढलेली आहेच तुझी. नाही, मी आता या क्षणाला अत्यंत कोरी पाठी घेऊन उभा आहे. मी कुठल्याही पद्धतीने दशावतारचा, आता तर माझी स्टेज ही दशावतारचा इम्पॅक्ट पुसणं ही आहे की एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या यशाचा जर प्रभाव ठेवून आपण नवीन काम करायला घेतलं
तर आपण त्याच्याच रिप्लिका करायचा प्रयत्न करू असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे एकतर आतापर्यंत म्हणजे आज तुम्हाला भेटतोय तोपर्यंत दशावतारचीच कामं चालू आहेत. होय. कारण की तो मल्याळममध्ये होतोय, तो परदेशात चालू आहे, होय. तो काही फेस्टिवल्स न जातोय, काही ठिकाणून बोलवणी आहे. तर अजून दशावतारचा जो फिवर आहे तो आहे. तर तो आता मी हळूहळू त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्यानंतर काही गोष्टी आहेत डोक्यात, काही कथांवर कामं चालू आहे. तर त्यातलं काय नेमकं करायचं हे मी ठरवू शकत नाहीये. कारण की जोपर्यंत मी तटस्थपणे स्वतःच्या कामाकडे पाहू शकणार नाही तोपर्यंत काही करण्याची घाई मला करायची नाही. आणि कंपनी म्हणून आमची खूप कामं चालू आहेत. मालिका चालू आहेत, ऍडव्हर्टायझिंगची कामं चालू आहेत, म्युझियम डिझाईनची कामं चालू आहेत. तर खूप वेगळं वेगळं काय काय ऑलरेडी चालू असताना केवळ ह्याचं यश आहे त्यामुळे ते यश वापरून काहीतरी लगेच चालू करणं मला योग्य वाटत नाही. थोडा शांत आहे सध्या. हा म्हणजे चालू बरंच काय काय पण सांगावं किंवा हेच आत्ता पुढचं आहे असं क्लेम करावं असं काही नाही. हरकत नाही. आपल्या कृपा संवाद या पॉडकास्ट मधला एक अतिशय महत्वाचा सेगमेंट म्हणजे बघ ना की आता अनेकदा आपल्याला यश मिळतं, अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागतं, अनेकदा आयुष्यात चढउतार येतात. पण अशा वेळेला कोणीतरी असतं की जे आपल्याला सांगतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात हे वाक्य तुला कोण सांगतं? माझ्या आयुष्यात माझ्यासाठी माझं कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझे आई वडील असेल, माझी बायको असेल, माझी बहीण असेल, म्हणजे जॉईंट फॅमिली आहेत. म्हणजे काका असतील किंवा आता माझ्या बायकोचे आई वडील असतील, तिचे काका काकू असतील. तर ही सगळी जी एक क्लोज नीट फॅमिली आहे ना ही खूप आश्वस्त करते. आणि त्याच्यात पण सगळ्यात महत्वाची जबाबदारी माझे आई वडील आणि माझी बायको पार पाडतात. कारण मी अत्यंत बेभरवशाच्या क्षेत्रात काम करतोय याचं भान त्या तिघांनाही आहे, माझ्या बहिणीला आहे. आणि त्यामुळे मला खूप काळ काम नसणं, खूप मोठं अपयश येणं, आर्थिक अडचणी येणं हे सगळं होत असणार आहे, आलेलं आहे, झालेलं आहे. आणि ते कसं फेस करायचं हे त्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचबरोबर खूप यश आलं तर त्याच्याने हुरळून जायचं नाही, जमिनीवर राहायचं कसं हे म्हणजे हे सतत मला जमिनीवर ठेवणारी माणसं आहेत की जी खूप यशस्वी होऊन जरी घरी आलो तरी आपल्याला शेवटी घरी येऊन आपला वरण भात आणि तूप खायचंय. तर या सगळ्याचा खूप म्हणजे तुम्ही म्हणता ते ही सगळी लोक माझ्या पाठीशी आहेत. खरंय. आणि माझ्या आजी आजोबांनी खूप चांगले संस्कार आमच्या सगळ्या कुटुंबावर केलेत. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे विचार पाठीशी आहेत. त्याच्यामुळे मी निर्धास्त असतो काम करताना. मला माहिती असतं की माझी आजी मला नेहमी सांगायची की तू प्रामाणिकपणे काम करत राहा, तुला काही कमी पडणार नाही. आणि माझं आयुष्यातल्या अगदी महत्वाच्या माझ्या उशिलण्याच्या टप्प्याच्या जस्ट आधी ती गेली 90व्या वर्षी. पण मला कुठेतरी हे माहिती आहे की ती मला योग्य पद्धतीची शिकवण, त्यांनी योग्य संस्कार माझ्यावर केले. आणि ते संस्कार जर पाठीशी असतील तर मला अपयशाची भीती वाटायचं कारण नाही. आणि आपण सगळ्यात जास्त कशाला घाबरतो? अपयशाला. तर जर अपयशाचीच भीती वाटली नाही तर सोपं होईल गोष्टी. सुबोध, बऱ्याच दिवसांपासून जे माझ्या मनात होतं की तुला मुलाखतीसाठी नाही म्हणणार मी, गप्पा मारायला घरी बोलवावं आणि कृपा संवाद मध्ये तुझा सहभाग असावा, आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झाली. तुला कसं वाटलं आज इथे येऊन? मला नेहमीच तुमच्याशी गप्पा मारायला आवडतात खूप वर्षांपासून. आणि मला अगदी मोकळेपणाने बोलता येतं, तसाच अनुभव होता आजचा. आणि उलट हा सगळा सेटअप आणि खूप छान एकदम पॉझिटिव्हली मला गप्पा मारता आल्या, मोकळेपणाने गप्पा मारता आल्या आणि एक आनंददायी अनुभव मी म्हणू शकेन. आणि असं वाटतं की पुन्हा पुन्हा या गप्पा अशाच रंगवायला आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळे अनुभव घेऊन यायला मला आवडेल. खरंच बरं. नक्कीच मला सुद्धा आवडेल. आणि तुझ्या प्रत्येक टप्प्यावरती निश्चितपणे आपलं स्वामी कृपा क्रिएशन्स तुझ्या बरोबर असेल. कधी हक्कानी सांग, आपण पुन्हा एक वेगळा एपिसोड करू वेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने. थँक्यू सो मच. शुभेच्छा. थँक्यू. बऱ्याच योजना तुझ्या मनात आहेत आणि खरोखरच त्या योजना पूर्णत्वाला नक्कीच तू नेशील. स्वामी पाठीशी आहेतच. कृपा संवाद मध्ये ज्या ज्या व्यक्तींना आम्ही बोलावतो, हक्कानी बोलावतो, तर कायम भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांची प्रतिमा आम्ही त्यांना भेट म्हणून देत असतो. तर या प्रतिमेचा तू स्वीकार करावास ही विनंती.